हरे कृष्ण सर्वांना सादर प्रणाम. आपल्या आजच्या पाठ्यक्रमाच्या आपल्या 7व्या दिवशी आता आपण 7व्या अध्यायाने आजच्या अभ्यासाची सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी आपण प्रार्थना आणि गुरुवंदना घेऊया आणि त्यानंतर आजच्या अभ्यासाची सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकथा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगण ललिता श्रीविशाखान्विताश्च हे कृष्णकरुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्री श्री राधा गोविंद की जय हो. श्री प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. हरे कृष्ण सर्वांना. सर्वांचं इस्कॉन बेंगलोरच्या वतीनं आज आपल्या पाठ्यक्रमाच्या 7व्या अध्यायासाठी आणि आपल्या 7व्या दिवशी मी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते. हरे कृष्ण. आता आपण आपल्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. माताजी पुढची स्लाइड घेऊ आपण. श्री श्री राधा गोविंदाच्या चरणी वंदन करून त्याचबरोबर श्रील प्रभुपाद जे आपले प्रमुख संस्थापक आचार्य आहेत त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण आपल्या पुढच्या अभ्यासाला सुरुवात करू. हा मग पुढची स्लाइड घेऊया. हा मग काल आपण अभ्यास की अष्टांग योगात प्रगती करायची म्हणजे काय करायचं नेमकं. मग अष्टांग योगाचं उद्देश काय होतं किंवा अष्टांग योगातले टप्पे कुठले आहेत म्हणजे 8 तर ते आपण अभ्यासले होते. मग कशा पद्धतीने अष्टांग योगामध्ये मनाला संयमित केलं जातं. मग अयशस्वी योगी जे आहेत तर त्यांचं गंतव्य काय असतं, कशा पद्धतीने त्यांना भगवान जे आहेत तर मुक्तीचा मार्ग खुला करतात. आणि मग ह्या सगळ्यामध्ये हे जे सगळे योग आपण अभ्यासले आतापर्यंत कर्मयोगापासून भक्ती योगापर्यंत यामध्ये भक्ती योग हा कसा सर्वोच्च योग आहे आणि मग कृष्ण भावना त्याच्याही पेक्षा म्हणजे कृष्ण भावना जी आहे किंवा कृष्ण भावनामृताचं अनुशीलन हे त्याच्याही पेक्षा कसं म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे तर हे आपण अभ्यासलं होतं. म्हणजे भक्ती योग जर हिमालय असेल पर्वत तर मग त्यातलं एव्हरेस्ट शिखर म्हणजे काय आहे कृष्ण भावनामृताचं अनुशीलन. मग हे सगळं आपण अभ्यासलं. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा मग आता आज कृष्णांबद्दलच्या ज्ञानाचा महिमा जाणणार आहोत आपण.
मग भगवान कृष्णांच्या शक्तींचं आपण जे आहे तर ते ज्ञान घेणार आहोत. म्हणजे भगवान कृष्णाच्या शक्ती अभ्यासणार आहोत या अध्यायात. मग भगवान श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे काय होईल हे समजून घेणार आहोत. आणि मग देवपूजा आणि व्यक्तित्ववाद ह्याच्यामध्ये काय फरक आहे, मग त्यातलं आपण काय स्वीकारायला हवं. आणि मग भ्रमातून भक्तीकडे, म्हणजे आपण ज्या भ्रमामध्ये असतो की हे सगळ्याचा मी करता आहे आणि मी म्हणजे शरीर, मग ह्या सगळ्यातून आपण भक्तीकडे कसं जायचं, तर हे सगळं आपण शिकणार आहोत. हा, मग त्याची पुढची स्लाईड. मग आता इथे आपण समजून घेऊया की ह्या अध्यायाचं नाव काय आहे, ज्ञान विज्ञान योग असं नाव आहे 7व्या अध्यायाचं. तर ज्ञान म्हणजे कोणाविषयीचं, तर कृष्णाविषयी. कृष्ण कसे आहेत, आपण त्यांचा जन्म आणि कर्म यांच्याविषयीचं दिव्य ज्ञान घेतलं. आता त्यांच्या शक्तीविषयी आपण समजून घेणार आहोत. मग आता विज्ञान योग म्हणजे काय, तर विज्ञान म्हणजे काय, किंवा शास्त्र आपण म्हणतो किंवा विज्ञान म्हणतो, ते कशाला म्हणतो, तर जे कृतीच्या स्तरावर आचरणात आपण आणतो आणि ते आणल्यावर जसंच्या तसं ते आहे हे आपल्याला समजतं. मग असं ज्ञान श्रीकृष्णांच्या विषयीचं म्हणजे जे आहे, म्हणजे काय कृष्ण भक्तीचं विज्ञान आहे ते. आणि मग ते कृतीच्या स्तरावर आपण आचरणात आणून किंवा अनुभवून, ते म्हणजे आचरणाच्या स्तरावर ते अनुभवून आपण ज्याद्वारे कृष्णांशी जोडले जाऊ, किंवा ज्या ज्ञानामुळं कृष्णांशी संबंध आपला पुन्हा प्रस्थापित करू शकू, की ज्याचं आपल्याला विस्मरण झालंय. तर असा जो योग, म्हणजे असा जो संबंध प्रस्थापित करण्याचा विधी, मग तो म्हणजे काय, ज्ञान विज्ञान योग. मग हे सगळं ज्ञान कृष्ण भक्तीचं जे आहे, तर ते विज्ञान कसं आहे हे आपल्याला समजेल. पहा, म्हणजे कृष्ण शास्त्र म्हटलं जातं किंवा कृष्ण भक्तीचं विज्ञान म्हटलं जातं. मग हे विज्ञान काय, तर ते आचरणाच्या कृतीच्या स्तरावर आपण कशा पद्धतीनं ते आचरणात आणू शकतो आणि भक्तिमय प्रेममय सेवा करून जसं काही सांगितलं शास्त्रामध्ये तसंच्या तसं जर आपण अनुशीलन केलं, तर किंवा त्याद्वारे आपण भक्तिमय प्रेममय सेवा केली त्यानुसार, तर आणि ते मार्गदर्शन कोण करतात, तर प्रमाणित आध्यात्मिक गुरु. तर त्या अनुसार आपण जर योग्य प्रकारे म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न केले, तर निश्चितच कृष्णांच्या कृपेस प्राप्त होऊ शकतो. मग हे सगळं आज आपण शिकणार आहोत. मग आता पुढे जाऊया. हा, मग त्याची पुढची स्लाईड. हा, मग त्याची वाचूया. Yes. हरे कृष्णा. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. श्री भगवानुवाच. मय्यासक्तमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. हरे हरे कृष्णा. कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. खूप छान वाचत माझ्याची, खूप खूप धन्यवाद. तर हरे आता कृष्ण. हरे कृष्णा. आता भगवान काय म्हणतात, श्री भगवान वाच, पुन्हा भगवान सांगतायत का, की काय कर, तू माझ्या भावनेने पूर्ण युक्त हो. म्हणजे काय, की भगवान जे आहेत तर त्यांच्या भावनेने पूर्णपणे युक्त हो. म्हणजे काय, की भगवानांच्या दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवून योगाभ्यास करून. आता योगाभ्यास म्हणजे काय, तर आपण समजून घेऊया. योगाभ्यास म्हणजे काय, किंवा अभ्यास योग युक्तीनं म्हणजे काय, योग म्हणजे जोडण्याची प्रक्रिया, संबंध प्रस्थापित करण्याची प्रक्रिया भगवानांची. मग त्यासाठी अभ्यास काय करायला लागेल आपल्याला, तर नवविधा भक्ती. नवविधा भक्तीची जी म्हणजे अंग आहेत, 9 अंग, तर ती, त्यानंतर भगवान यांच्या पवित्र महामंत्राचा जप. मग अशा पद्धतीनं आपण जेव्हा प्रयास करू, किंवा आणि काय करू, भगवान यांना अर्पण केलेला अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करू. मग अशा पद्धतीनं भगवान यांची विविध प्रकारे सेवा करू आपण. 9 प्रकारे आपल्याला करता येईल, हो की नाही. आणि प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार सेवेचे सगळं जे आहे ते प्रयास आपण ज्ञान प्राप्त करून करू. तर तेव्हा तो काय झाला, योगाभ्यास म्हटलंय त्याला. भगवानांच्या जोडण्याचा किंवा संबंध प्रस्थापित करण्याविषयीचा तो अभ्यास. मग अशा अर्थानं तो योगाभ्यास. मग आता अशा पद्धतीने आपण भगवान यांच्यावर मन आसक्त करून, म्हणजे काय, भगवान यांच्याविषयी आपली रुची वाढली पाहिजे, आसक्ती वाढली पाहिजे. आपण निश्चित श्रीकृष्णांना जाणू शकतो किंवा श्रीकृष्णांना प्राप्ती करू शकतो. आता इथं समजून घेऊया की श्रीकृष्ण म्हणजे सगळ्या ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत, षड ऐश्वर्याने युक्त आहेत. मग आता श्रीकृष्णावर आसक्त होणारे 4 प्रकारचे व्यक्ती असतात, आणि श्रीकृष्णांना न स्वीकारणारे 4 प्रकारचे व्यक्ती. मग ते सुद्धा वर्णन आपण ह्या अभ्यासात अभ्यासू. मग आता विविध प्रकारच्या योग पद्धतीनं आपण स्वतःला आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत, म्हणजे अशा उन्नत आपण करू शकतो.
कारण आपण कोण आहोत? भगवान यांचे जीवात्मक अंश आहोत. म्हणजेच कोण? आपण त्यांचे आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत किंवा एक चित्कण आहोत. मग आता 6व्या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण काय म्हणतात? माझ्यावर मनाची स्थिर एकाग्रता म्हणजे कृष्ण भावना, म्हणजे हे सगळ्या योग मार्गाचं परिपूर्णत्व आहे. मग आता जर आपलं मन आपण श्रीकृष्णावर केंद्रित केलं तर निश्चितच काय होतं? तर आपल्याला श्रीकृष्णांच्या विषयीचं ज्ञान होतं. मग आता श्रीकृष्ण जे आहे तर त्यांना जाणण्याचा विधी म्हणजे विविध प्रकारचे योग म्हणजे काय आहे? श्रीकृष्णांच्या म्हणजे ह्या श्रीकृष्णांना जाणण्याचा जो विधी आहे म्हणजे कृष्ण भावनेचा विधी, तर ह्याच्या मार्गावरच्या फक्त पायऱ्या आहेत. म्हणजे जो प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेचा स्वीकार करतो मग त्याला सगळं ज्ञान होतं. ब्रह्मज्योती म्हणजे काय, मग परमात्मा म्हणजे कोण, आणि कृष्ण भावनेचा योगाभ्यास म्हणजे काय, की आपण समजून घेऊ की योगाभ्यास कशासाठी आवश्यक आहे. तर ते सुद्धा 6व्या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्णाने सांगितले. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात? मनाची एकाग्रता 9विध भक्तीद्वारे शक्य आहे. मग 9विध भक्तीमध्ये श्रवण हा सर्वप्रथम आणि महत्वपूर्ण विधी आहे. मग आता भगवान इथं काय म्हणतात अर्जुनाला? तट शृणु म्हणजे काय? माझं ऐक, म्हणजे लक्षपूर्वक मी काय सांगतो ते ऐक असं म्हणतात भगवान. तत्शृणु या शब्दाचा अर्थ काय? लक्षपूर्वक ऐक. मग कोण सांगतंय? ते भगवान जे सांगतायत ते लक्षपूर्वक ऐक, म्हणजे माझ्याकडून ऐक असं त्याचा अर्थ होतो. मग श्रीकृष्णांपेक्षा अधिक श्रेष्ठ प्रमाणित व्यक्ती ह्या ब्रह्मांडामध्ये कुणी असू शकेल का? पहा विचार करून, म्हणजे त्यांच्याकडून श्रवण केल्यामुळं आपल्याला पूर्णपणे कृष्ण भावना भावित होता येईल, हो की नाही? मग आपण जर एखादा मनुष्य शैक्षणिक ज्ञानाच्या आधारे किंवा अहंकारी होऊन गर्विष्ठ होऊन असा जो व्यक्ती आहे म्हणजे असा जो अभक्त असेल एखादा, मग त्याच्याकडनं जर आपण ऐकलं, श्रवण केलं भगवद्गीतेविषयी, तर आपल्याला त्याचा काही लाभ नाही होणार. पण श्रीकृष्णांकडून किंवा त्यांचे जे शुद्ध भक्त आहेत असे त्यांच्याकडून आपण जर ज्ञान प्राप्त केलं तर निश्चितच काय होईल? आपल्या हृदयाची शुद्धी होईल आणि आपण काय होऊ? आध्यात्मिक स्तरावर उन्नत होऊ. म्हणजे ह्याचा वेदामध्ये पण म्हणजे कृष्ण कथा श्रवण करणं म्हणजे किंवा भगवद्गीतेद्वारे प्रत्यक्ष कृष्णांकडून श्रवण करणं म्हणजे पुण्यकर्म सांगितले पहा. किंवा जो भक्त कृष्ण कथा श्रवण करतो त्या प्रत्येकाच्या हृदयात स्थित असणारे कृष्ण जे आहेत ते सख्यत्वानं म्हणजे मित्रत्वानं वागतात. आणि जे भक्त निरंतर श्रवण करतात त्याला ते शुद्ध करतात. म्हणजे पहा, त्या भक्ताच्या ठिकाणी सुप्त असणारे दिव्य ज्ञान असतं जे हृदयात, ते विकसित करतात. ते म्हणजे भागवतातले आणि भगवद्गीतेतले उपदेश असे शक्तिशाली आहेत आणि कृष्ण कथा अशा शक्तिशाली आहेत की त्यांचं जितकं कुणी अधिक श्रवण करतं तितकी भगवत भक्तीवरील निष्ठा त्याची दृढ होते पहा. आणि भगवत भक्तीचा विकास झाला की काय होतं? गुणातनं तो मुक्त होतो. काम, लोभ या सगळ्या इच्छा नष्ट होतात, विकृती नष्ट होतात आणि भगवान जसे विशुद्ध सत्व आहेत म्हणजे परम पवित्र म्हटले तसे भक्त देखील शुद्ध होतात पहा. मग त्यांच्या भक्तीमुळे भगवान प्रसन्न होऊन काय करतात? तर त्याला हे जे सगळं भगवत भक्तीचं विज्ञान आहे तर ते अवगत करून देतात. म्हणजे भगवत तत्व जे आहे तर त्या विज्ञानाचं त्याला पूर्ण ज्ञान होतं. आणि अशा पद्धतीने काय होतं? भक्ती योगामुळे ही जी काय भौतिक आसक्ती रूपी गाठ असते ना आपल्या जीवनात, ही भेदली जाते पहा आणि आपण आध्यात्मिक स्तरावर उन्नत होतो. म्हणून श्रीकृष्ण किंवा त्यांच्या अशा शुद्ध भक्तांकडून आपण श्रवण केलं पाहिजे पहा, तरच आपण कृष्ण तत्व जाणू शकू. आणि म्हणून श्रीकृष्ण काय म्हणतात की मन माझ्यावर तू आसक्त कर, म्हणजे पूर्णपणे निसंदेह, म्हणजे मनात शंका कुशंका न आणता मला कसं जाणू शकशील ते ऐक. मग ते कसं ते आता आपण समजून घेणार. आता पुढे जाऊ आपण. हा हा होते. हरे कृष्ण माताजी. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणवायचे शिल्लक राहणार नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान ह्यामध्ये काय फरक आहे? तर पूर्ण जे ज्ञान आहे तर त्या ज्ञानामध्ये भौतिक जगताचं ज्ञान आणि त्याच्यासाठी आधारभूत चेतन तत्व म्हणजे कोण आहे? तर भगवान आहे. तर ह्या दोनांबद्दलचं ज्ञान म्हणजे ह्या दोन्ही गोष्टींचं ज्ञान असतं. मग ह्या दोघांचं ज्ञान म्हणजे संपूर्ण ज्ञान. मग ह्यालाच दिव्य ज्ञान म्हटलंय. म्हणजे ह्या दोघांच्या उगमाचं ज्ञान जे आहे तर हेच दिव्य ज्ञान आहे. म्हणजे काय की भगवान यांना अर्जुनाला आता सांगायचंय की अर्जुन हा त्यांचा अंतरंग भक्त आणि सखा आहे. किंवा आता 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवान यांनी सांगितलं त्याला
भगवान जे आहेत तर त्यांच्यापासून चालत आलेली गुरु शिष्य परंपरा आहे. मग ह्या परंपरेद्वारेच एखाद्या भगवत भक्ताला परिपूर्ण ज्ञान मिळू शकतं. मग सर्व कारणांचे कारण कोण आहेत? श्रीकृष्ण. आणि सर्व प्रकारच्या योगाभ्यासाचा म्हणजे ध्यानाचा एकमेव विषय काय आहे? म्हणजे सगळे कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग या सगळ्याचा एकच विषय आहे. काय आहे? भगवान यांना जाणणे, की जे सर्व ज्ञानाचे उगमस्थान आहेत. म्हणजे काय की एवढं जाणण्याइतपत आपण बुद्धिमान असलं पाहिजे की सर्व कारणांचे कारण भगवान आहे. आणि तेव्हा जेव्हा आपण हे सगळं जाणतो तेव्हा म्हणजे सगळ्या गोष्टी की ह्या श्रीकृष्णांच्या मुळे आहेत ह्या प्राकृत जगतातील म्हणजे सगळ्या प्राकृत जगतातील म्हणजे ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत त्याचा आधारभूत चेतन तत्व म्हणजे भगवान आहे. म्हणजे ह्या सगळ्याचं उगमस्थान कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आहेत. मग ह्या गोष्टी जेव्हा एखाद्याला समजतात मग त्याला म्हणजे त्याला काहीच म्हणजे असं अज्ञेय राहत नाही. म्हणजे न जाणण्यासारखं काही किंवा न जाणण्यासारखं असं काही उरतच नाही. म्हणजे वेद काय म्हणजे सांगतात की श्रीकृष्णांना जाणणे हेच आपल्या जीवनाचा उद्देश आहे. का आहे? तर जे काही ज्ञान आहे तर त्या ज्ञानाचं कारण सुद्धा कोण आहे? तर श्रीकृष्ण आहे. मग त्यांना जाणणं आणि भौतिक प्रकृती जी आहे तर त्यामागचं आधारभूत चेतन तत्व म्हणजे कोण आहेत? पुन्हा श्रीकृष्ण आहे. मग ह्या सगळ्यांना जाणणं म्हणजेच काय? दिव्य ज्ञानामध्ये आपण स्थित होणं. मग आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. हरे कृष्णा. श्लोक क्रम 3. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. हरे कृष्णा. हरे कृष्ण. सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता पहा भगवान काय म्हणतात? सहस्रावधी म्हणजे असे भरपूर हजारो लोक आहेत त्यांच्यापैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आता सिद्धी प्राप्त करणे म्हणजे काय? त्या म्हणजे ज्या सिद्धी आहेत म्हणजे वेगवेगळ्या अणिमा लघिमा तर अशा नाही बरं का. तर सिद्धी म्हणजे काय की कृष्णांची प्राप्ती करणे, भगवत प्राप्ती करणे. आणि सिद्धी म्हणजे काय? तर भगवानांच्या कृपेस प्राप्त होणे म्हणजे शुद्ध स्तरावर आपण उन्नत होणे. तर अशा पद्धतीने जो प्रयत्न करत असतो मग ह्या अनेक म्हणजे मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वता जाणतो. म्हणजे काय? तर आपण समजून घेऊया या उदाहरणाच्या माध्यमातून बरं का. आता इथे पहा त्या मॅरेथॉनसाठी सगळेजण रजिस्टर होतात, भरपूर जण रजिस्टर होतात बरोबर. मग जी मॅरेथॉन स्पर्धा आहे मग त्याला जेव्हा धावायला येतात सगळे तेव्हा असे सगळे धावायला सुरुवात हजारो लोक करतात. पण काय होतं धावताना पहा एक जण दमून थांबला, थकला, एक जण वाकलाय हो ना, एक जण गुडघे धरून बसलाय, एक जण हळूहळू धावतोय. मग काही जण थोडे थोडे म्हणजे भरधाव धावतायत, काही हळू धावतायत. मग असं करत जो शेवटी पोचतो आणि ती स्पर्धा पार करतो तर तो ती जिंकतो. धावण्याची शर्यत ती मॅरेथॉन जिंकतो हो की नाही. मग तसंच आहे असे हजारो लोक कृष्णांना जाणण्यासाठी प्रयत्न करतात. पण त्यातला एखादा सिद्धी करण्याचा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. मग सिद्धी म्हणजे काय? तर ह्या इथे समजून घेऊया की हजारो लोकांना श्रीकृष्णांविषयी आकर्षण आहे, त्यांना जाणायचंय कृष्णांबद्दल पण त्यांना योग्य मार्ग नाही मिळत. मग एखाद्याचाच जीवनी गुरु येतात किंवा गुरु शिष्य परंपरेद्वारे त्याला काय होतं? ज्ञान होतं श्रीकृष्णांच्या विषयी. आणि त्या परंपरेद्वारे तो भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनानुसार कृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करतो. मग त्यामुळे त्यातला एखादाच असा गुरु शिष्य परंपरेद्वारे म्हणजे योग्य आचरणाने कृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करतो. मग असे जे असतात पुन्हा म्हणजे हा सहस्त्रावधी मनुष्यांपैकी एखादे असे जे असतात म्हणजे आपल्या ब्रह्मांडामधले सगळे असे की जे श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करत असतात गुरु शिष्य परंपरेद्वारे आणि त्यांच्या कृपेस प्राप्त होण्याचा प्रयत्न करत असतात प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. मग म्हणजे अशा सहस्त्रावधी लोकांपैकी एखादे मग अशा ब्रह्मांडातले असे सगळे लोक तर ह्या सगळ्या मनुष्यामध्ये असा एखादाच असतो म्हणजे की जो श्रीकृष्णांना तत्वतात जाणतो. म्हणजे श्रीकृष्णांचा तो कृपेस प्राप्त होऊ शकतो किंवा श्रीकृष्णां जे आहेत तर त्यांचा शुद्ध भक्त बनतो. म्हणजेच काय? आता उदाहरण पण आपण अजून घेऊ शकतो की
क्लासला आपल्या भगवद्गीतेच्या पहा भरपूर 56 जण रजिस्टर्ड दिसतील ग्रुपवर, पण क्लासला किती जण येतात? म्हणजे त्या 56 पैकी काहीच आले, 15-20 जणच आले. आणि त्यापैकी काही जणच आता आपण क्लासला येतो आणि कृष्णांना जाण्याचा प्रयत्न करतो. पण ह्यापैकी एखादाच, म्हणजे तसं एखादाच यशस्वी होतो आणि कृष्णांना तत्वता जाणतो. म्हणजे त्याला कृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करून योग्य पद्धतीनं कृष्णांच्या कृपेस म्हणजे ही सेवा केल्यामुळे उन्नत होता येतं आध्यात्मिक स्तरावर आणि कृष्ण कृपा प्राप्त करता येते. म्हणजेच काय की हे सगळं जे आहे तर हे कसं घडतं, तर आपलं शरीर म्हणजे काय किंवा भगवान कृष्ण कोण आहेत हा दिव्य सगळा साक्षात्कार आपल्याला जेव्हा होतो, म्हणजे आपली आध्यात्मिक स्वरूपस्थिती कळते, त्यावेळेला आपण काय करतो की कृष्णांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये स्वतःला समर्पित करतो. आणि तेव्हाच कृष्ण भावना भावित होऊन एखादा भक्त श्रीकृष्णांना जाणू शकेल. निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार झाला तरी त्यांना कृष्णांना नाही जाणता येणार पहा. म्हणजे हे सगळं आपण समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे कृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत, म्हणजे परमपुरुष आदिपुरुष किंवा गोविंद आहेत. म्हणजे ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह असं म्हटलंय ब्रह्मसंहितेमध्ये. म्हणजे श्रीकृष्ण जे आहे आता त्यांना काय म्हटलंय, सर्व कारण कारणम असं म्हटलंय. म्हणजे भक्ती मार्ग जो आहे तर त्याद्वारेच आपण श्रीकृष्णांना जाणू शकतो पहा. मग एखादा तार्किक पंडित किंवा तत्वज्ञानी आहे तर तो नाही जाणू शकणार, पण जो कृष्णांना शरण जातो आणि कृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो मग तो कृष्णांना जाणू शकतो. म्हणून जोपर्यंत भगवत भक्तीचा कुणी अभ्यास करत नाही, कशा पद्धतीनं नवविध भक्तीद्वारे, तोपर्यंत श्रीकृष्णांना कुणी म्हणजे तत्वतः म्हणजे जसे कृष्ण आहेत तसे जाणू शकत नाही. आणि एखाद्या असीम भक्तांच्या कृपेमुळेच, म्हणजेच कुणाच्या तर प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या कृपेमुळेच, म्हणजे शुद्ध जे भक्त असतात असे, तर त्यांना सर्व कारणाचे कारण सर्व शक्तिमान भगवान जे आहेत षडैश्वर्यायुक्त हे समजलेलं असतं, ते स्वरूपसिद्ध व्यक्ती असतात, तर त्यांच्याद्वारे आपल्यासारख्या पतित जीवांना त्याचं ज्ञान होऊ शकतं. आणि म्हणून भगवान कृष्ण जे आहेत तर तेच परमसत्य आहेत, हे केवळ भक्तच तत्वता जाणू शकतो पहा. म्हणजे अपूर्ण आणि मंद इंद्रियद्वारे कुणी भगवान श्रीकृष्णांना तत्वता नाही जाणू शकतात, पण भक्तांनी केलेल्या प्रेममयी सेवेमुळे प्रसन्न होऊन भगवान हे जे आहेत त्या भक्तासमोर स्वतः प्रकट होतात, असं भक्ती रसामृत सिंधू मध्ये श्री रूप गोस्वामी सांगतात. आणि त्याद्वारे आपण कृष्णांना जाणू शकतो. आता पुढे जाऊ आपण. हा पुढची स्लाइड. हरे कृष्णा. हा श्लोक क्रम 4. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. हरे कृष्णा. हरे कृष्ण. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आता आपण समजून घेऊया की भगवान काय सांगतात. आता इथे पहा सगळ्यांनी लक्षात घेऊया. तर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार या भगवान यांच्या काय आहेत, भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत, म्हणजे काय भौतिक शक्ती आहेत. आता भगवान जे आहेत तर त्यांच्या इथं आता शक्तींचं वेगवेगळं आपल्याला वर्णन पाहायला मिळेल. मग भौतिक शक्तीला प्रकृती असं म्हणतात. किंवा आता आपण समजून घेऊ की भगवान जे आहेत तर त्यांच्या विविध पुरुष अवतारांची शक्ती असं म्हटलं जातं नारद पंचरात्रामध्ये. म्हणजे काय की आता आपण समजून घेऊया की भौतिक प्रकृती आहे ज्या निर्मिती करता श्रीकृष्ण आहेत तर ते स्वतःला 3 रूपांमध्ये विस्तारित करतात. ते विष्णू तत्वच आहेत किंवा विष्णू रूपच आहेत. मग पहिलं म्हणजे काय, महाविष्णू. हे म्हणजे त्यांना कर्णोदक शाही विष्णू असं म्हटलंय. तर हे जे रूप आहे तर ते काय करतं, तर महत्त्व नावाच्या संपूर्ण भौतिक शक्तीची निर्मिती करतं. आता कर्णोदकशाही विष्णू जे आहेत ते कर्णोदकशाही सागरात पोहडलेले असतात. त्यांच्या शरीरातून हजारो ब्रह्मांड उच्छ्वासित होत असतात. मग दुसरे गर्भोदकशाही विष्णू हे रूप प्रत्येक ब्रह्मांडामध्ये काय करतं, तर प्रवेश करतं. आणि तिथं प्रत्येक म्हणजे जे ब्रह्मांडामध्ये प्रवेश केल्यानंतर तिथलं जे वैविध्यपूर्ण निर्मिती आहे ती होण्यासाठी ते तिथे प्रवेश करतात. मग ते ब्रह्माजींना निर्माण करतात आणि ब्रह्माजी भौतिक प्रकृती निर्माण करतात. मग आता तिसरे जे आहेत ते क्षीरोदकशाही विष्णू. तर हे काय करतात, तर हे सर्व म्हणजे जी सर्व ब्रह्मांड निर्माण केलेली असतात त्यातल्या प्रत्येक ब्रह्मांड मध्ये ते सर्वव्यापी परमात्मा म्हणून प्रत्येक अगदी अणुरेणूच्या अंतरात ते उपस्थित असतात.
परमात्मा रूपानं. मग अशा पद्धतीनं 3 विष्णू रूपामध्ये ते विस्तार करतात. मग जो कोणी या 3 विष्णू रूपांना जाणतो तो भौतिक बंधनातून मुक्त होतो. आता भौतिक जग म्हणजे काय, भगवान यांच्या अनेक शक्तीपैकी एक शक्ती जी आहे तर तिचं अस्थायी स्वरूप आहे, म्हणजे अस्थायी प्रकटीकरण आहे पहा भौतिक प्रकृती म्हणजे. मग आता इथं सगळ्या कार्यांचं मार्गदर्शन या 3 विष्णू रूपांद्वारे केलं जातं. या पुरुषांना काय म्हटलं जातं, अवतार म्हटलं जातं. सामान्यतः श्रीकृष्ण जे आहेत तर हे काय करतात, सगळ्या जीवांसाठी ते काय आहे तर निर्माते नियंते सगळं काही आहेत. आणि मग आता भौतिक शक्ती ज्या आहेत तर त्या ज्या आहेत तर त्या विस्तारित करतात भगवान. आणि अशा पद्धतीने ते काय करतात, स्वतःला विस्तारित करून आणि स्वतःच्या भौतिक शक्ती आहेत तर त्यांचा विस्तार करून ते प्राकृत जगतामध्ये सगळ्या गोष्टींचं नियंत्रण करतात. म्हणजे पृथ्वी, अग्नी, पाणी, वायू, आकाश ही स्थूल तत्व म्हटलं जातं. आणखी मन, बुद्धी, अहंकार यांना सूक्ष्म तत्व म्हटलं जातं. म्हणजे काय की अशा सूक्ष्म आणि स्थूल अशा म्हणजे दोन्ही भौतिक ज्या जी तत्व आहेत म्हणजे ज्या शक्ती आहेत तर त्या भगवान यांच्या आहेत. मग आता जितकं जास्त सूक्ष्म तितकं अधिक प्रभावी. पहा मन, बुद्धी, अहंकार अधिक प्रभावी असतात, हो की नाही. मग आता ह्याच्यावरून आपण लक्षात घेऊ की इथे ह्या ज्या आहेत त्या भगवान यांच्या शक्ती म्हणजे त्यांची जी बहिरंगा शक्ती आहे, म्हणजे भगवान यांच्या 2 शक्ती आहेत, बहिरंगा शक्ती आणि अंतरंगा शक्ती. मग बहिरंगा शक्ती म्हणजे भौतिक शक्ती, त्याचं प्रकटीकरण आहेत म्हणून त्यांना भौतिक शक्ती म्हटलंय. आणि अंतरंग शक्ती म्हणजे भगवानाची आध्यात्मिक शक्ती. मग आता आध्यात्मिक शक्तीचं प्रकटीकरण काय आहे तर ते आपण पुढच्या श्लोकात जाणू. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग हरे कृष्ण. हे महाभाऊ अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता समजून घेऊया की इथे आपण भगवान यांनी काय सांगितलं की आता जीव ही माझी काय आहे तर श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे. म्हणजे बहिरंग शक्ती किंवा अंतरंग शक्ती यांनाच काय म्हटलं जातं, आता दुसरं नाव आहे बहिरंग शक्तीला अपरा प्रकृती म्हणतात. आणि पराप्रकृती म्हणजे भगवान यांची जी आहे आध्यात्मिक शक्ती, अंतरंगा शक्ती किंवा आध्यात्मिक शक्ती. मग आता भगवान काय म्हणतात की आणखी एक माझी श्रेष्ठ अशी पराप्रकृती किंवा पराशक्ती, ती म्हणजे काय तर जिच्यामध्ये जीवांचा समावेश, म्हणजे आपल्यासारखे जीवात्मे म्हणजे भगवान यांची कोण आहे श्रेष्ठ अशी पराप्रकृती. म्हणजे काय, जीवात्मा हे भगवानांचे आध्यात्मिक स्फुल्लिंग आहेत, आध्यात्मिक एक चित्कण आहेत. म्हणजे ते कसे आध्यात्मिक आहेत त्यांचं स्वरूप आणि त्यांचं शरीर भौतिक आहे. आणि म्हणून भगवान यांची श्रेष्ठ अशी पराशक्ती म्हणजे जीवात्मा आहे. म्हणजे तर आपला आत्मा जो आहे तो आध्यात्मिक आहे, भगवानांचे जीवात्मक अंश आहोत आपण. आणि म्हणून हे जीव काय करतात, कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपयोग करतात. म्हणजे आता कनिष्ठ भौतिक प्रकृतीची साधनं म्हणजे काय, कनिष्ठ शक्ती आणि श्रेष्ठ शक्ती. आता हा एक शब्द आपण समजून घ्या. श्रेष्ठ म्हणजेच त्याला म्हणायचं ती जी आहे ती अंतरंगा शक्ती किंवा त्याला आध्यात्मिक शक्ती म्हणायचं किंवा पराशक्ती. मग आता कनिष्ठ म्हणजेच बहिरंगा शक्ती किंवा भौतिक शक्ती म्हणायचं. आणि मग आता ही कनिष्ठ प्रकृतीच्या साधनांचा उपयोग म्हणजे काय, कनिष्ठ प्रकृती म्हणजे काय तर हे सगळं जे आपल्याला ही जी सगळी भौतिक प्रकृतीमध्ये जे काही दिसतं आपल्याला सृष्टीमध्ये, आणि त्याचबरोबर आपलं शरीर की जे पंचमहातत्वांचं बनलेलं आहे. मग भगवान यांच्या या विविध शक्ती आहेत प्राकृतिक, हो की नाही. आपलं शरीर पंचमहातत्वांचं बनलेलं आहे. आणि त्यानुसार मग आपण स्पर्श, रूप, रस, गंध म्हणजे आणि शब्द याद्वारे म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातून ह्या सगळ्याचा उपभोग घेत असतो. आणि म्हणून भगवान काय म्हणतात की हे सगळे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेत असतात. म्हणजे शरीरातल्या इंद्रियांच्या द्वारे आपण या सगळ्या इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी करत असतो. मग पहा आता पाण्याची चव आहे, मग त्या पाण्याला जी चव आहे म्हणजे त्याची तर म्हणजे तर ती कशामुळे आहे तर भगवानांच्या कृपेमुळे. मग आपण आपल्याला कोणी तहान लागली आणि पाणी म्हणजे पाणी आपण मागितलं तर त्यावेळेला जर आपल्याला कोणी दूध दिलं तर आपल्याला तहान भागेल का नाही, हो की नाही. म्हणजे पाणी जे आहे तर त्याची चव म्हणजे काय आहे, म्हणजे त्यातली चव निर्माण करणारे कोण आहेत, भगवान आहेत. तर ते पुढे सगळं आपल्याला येईल. तर असं प्रत्येक ठिकाणी भगवान यांचं अस्तित्व आहे. मग हे सगळं जे आहे अस्तित्व तर हे आपल्याला जे आहे तर हे उपभोक्ता कशामुळे येतं तर
आपण कोण आहोत? जीवात्मा, म्हणजे भगवानाची श्रेष्ठ अशी पराशक्ती म्हणजे आपण आहोत. आणि त्याद्वारे आपल्या इंद्रियांच्या म्हणजे जे विषय आहेत तर त्याद्वारे म्हणजे आपण शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या माध्यमातून काय करू शकतो? तर ह्या प्रकृतीच्या म्हणजे जी कनिष्ठ प्रकृती आहे हिच्या साधनांचा उपभोग घेऊ शकतो. मग आपल्याला पहा, हे जीव म्हणजे कोण आहेत? तर हे वेगवेगळ्या आता ह्या योनी आणि शरीर आहेत. म्हणजे मनुष्याचे शरीर, जिराफ, हत्ती, म्हणजे अशा 84 लक्ष योनी आहेत. म्हणजे हे सगळे जीवात्मे आहेत. आणि मग हे काय करतात? या निसर्गातल्या म्हणजे ह्यांना शरीर हे सुद्धा भौतिक प्रकृतीनंच प्रदान केलेत वेगवेगळी. त्यामुळे ह्या शरीर हे सुद्धा काय झालं? कनिष्ठ भौतिक प्रकृतीची चं एक साधनच झालं. त्याचा उपभोग घेतात ते वेगवेगळ्या इंद्रियांच्या द्वारे. आणि त्याचबरोबर या भौतिक सृष्टीमध्ये जी साधनं आहेत वेगवेगळी त्याचाही ते उपभोग घेतात. अशा पद्धतीनं जीव ही श्रेष्ठ पराशक्ती आहे भगवानांची आणि ते कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड करू. हरे कृष्ण. हा, मग त्याची सर्व सृष्टी प्राणीमात्राचा उगम या दोन शक्तीमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे याचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे हे निश्चितपणे जाण. 7.7 हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तर आता समजून घेऊया, सगळ्या म्हणजे सृष्टीतले प्राणीमात्रांचा उगम या दोन शक्तीमध्ये झालाय असं भगवान सांगतात. आता ह्या दोन शक्ती कुठल्या आहेत? तर आध्यात्मिक शक्ती आणि भौतिक शक्ती. मग आता भौतिक आणि आध्यात्मिक शक्ती, तर ह्या दोन शक्ती ज्या आहेत तर ह्या दोन शक्तीमुळे सगळे प्राणीमात्रांचा उगम आहे. म्हणजे काय की पहा, आपल्याला जे शरीर मिळालंय ते कसं आहे? भौतिक आहे. म्हणजे भगवानांच्या भौतिक शक्तीच्या म्हणजे जे आहे तर तिच्या विस्तारामुळे हे आपल्याला शरीर मिळतं. भौतिक प्रकृती आपल्याला शरीर प्रदान करते, हो की नाही? मग भौतिक प्रकृती म्हणजे काय आहे? भगवानांची भौतिक शक्ती आहे. मग तिने हे वेगवेगळ्या योनीमध्ये स्वतः म्हणजे विस्तार केले, वेगवेगळ्या शरीरामध्ये विस्तार केले, म्हणून आपल्याला हे शरीर मिळालं. मग आता आध्यात्मिक म्हणजे काय? तर आपला आत्मा आहे तो कसा आहे? भगवानाचा चित्कड आहे आणि पूर्णतः आध्यात्मिक आहे. आणि म्हणून म्हणजे हा जो आहे तर सगळं म्हणजे हे जे सगळं आपल्याला दिसतात सर्व सृष्ट प्राणी मात्र म्हणजे जे कोणी आहेत अगदी कनिष्ठ योनीपासून उच्च योनीपर्यंत असे जे आहेत, तर ह्या सगळ्यामध्ये ह्या दोन शक्ती जे आहेत तर ह्यांचं काय असतं? संयोग असतो किंवा तिथे त्या उगम झालेला असतो. म्हणजे दोन्ही शक्ती तिथे अस्तित्वात असतात. मग आता उत्पत्ती करता आणि प्रलय करता पण मीच आहे असं भगवान म्हणतात. म्हणजे काय की विश्वाच्या निर्मिती करता एकत्रित येणाऱ्या अशा जड म्हणजे काय की जड म्हणजेच अशा न हलणाऱ्या किंवा भौतिक आपण म्हणू वस्तू, आणि चेतन म्हणजे हलणाऱ्या ज्याच्यामध्ये चेतना आहे अशा व्यक्ती, तर ह्या दोन्हीचे उगम कोण आहेत? भगवान, ज्यांच्या दोन शक्ती आहेत. म्हणजे भगवान सगळ्या गोष्टींचं कारण आहेत. आणि मग भगवान यांची भौतिक शक्ती आणि आध्यात्मिक शक्ती ह्यांच्यामुळे काय होतं की हे सगळ्यांचा उगम होतो. म्हणजे भौतिक देहाचा विकास जो आहे तो देहामधल्या चेतन शक्तीच्या उपस्थितीमुळे होतो. म्हणजे काय की आपल्या देहामध्ये चेतन शक्ती ही जी कुठे आहे? तर आत्म्यामुळे जी असते शक्ती, आत्म्याच्या उपस्थितीमुळे जी जीवनशक्ती म्हणतो आपण, ती चेतन शक्ती आत्म्याचं अस्तित्व. म्हणजे मग लहान मूल बालपणापासून कौमार्य अवस्थेतनं तारुण्यावस्थेत जातं. मग त्यांच्या ठिकाणी म्हणजे ही पराशक्ती म्हणजे जीवात्मा उपस्थित असतो आणि म्हणून हे घडतं. आणि मग हा सगळा जो विकास आहे सृष्टीचा तो परमात्मा किंवा श्री विष्णू यांच्या उपस्थितीमुळे होतो. आणि हे सगळं जे आहे तर ह्या सगळ्याची निर्मिती करणारे पण कोण आहेत? उत्पत्ती करता कोण आहेत? श्रीकृष्ण. त्यांनीच आपली निर्मिती केली पहा. आणि याचा प्रलय करता म्हणजे काय की ज्या वेळेला याची निर्मिती करायची असते भौतिक प्रकृतीची तेव्हा केवळ कृष्णांच्या इच्छेमुळे निर्मिती होती. आणि जेव्हा याचा म्हणजे ही भौतिक प्रकृती आहे तर ती निर्माण केली जाते, ती कार्यान्वित होते आणि तिचा ऱ्हास होतो. तर हे जे सगळं आहे तर सगळ्याचा प्रलय करणारे पण कोण आहे? भगवानाच्या इच्छेनंच त्याचा प्रलय होत असतो. मग हे निश्चितपणे तू जाण असं भगवान म्हणतात. म्हणजे काय की भगवानांचा अंश असणारे आपण काय करू? मोठमोठे इमारती बांधू, मोठमोठे उद्योग स्थापन करू, पण हे जे विराट ब्रह्मांड आहे हे कोण निर्माण करू शकतात? केवळ भगवानच निर्माण करू शकतात. आणि या विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीसाठी परमात्मा म्हणून भगवानच कारणीभूत आहेत. आणि तेच काय आहेत? आपल्या सगळ्या कारणांचे कारण आहेत पहा. मग आता इथं आपण दुसरा श्लोक काय आहे 7.60, तर इथं भगवान काय म्हणतात की माझ्याहून श्रेष्ठ असं दुसरं कुठलं तत्वच नाहीये. म्हणजे काय की भगवद्गीतेमध्ये जिथे तिथे परमसत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे, त्याला पुष्टी मिळाली आहे पहा. मग आता
भगवान जे आहेत ते स्वतःविषयी असं इथं निक्षून त्यांच्याविषयी म्हणजे पाहायचं निक्षून असं सांगण्यात आलंय. ब्रह्मसंहितेमध्ये काय म्हणले, ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह. म्हणजे काय, की भगवान जे आहेत तर ते जे आहेत परमकृष्ण म्हणजे सर्वश्रेष्ठ परम म्हणजे, तर असे भगवान परमपुरुषोत्तम भगवान म्हणजे श्रीकृष्ण आहेत. श्रीकृष्ण हेच आदिपुरुष आहेत, ते सगळ्या रसांचे राजा गोविंद आणि सच्चिदानंद म्हणजे संपूर्ण शाश्वत ज्ञानाने युक्त आणि आनंदाचं ठिकाण आहे. मग असे जे भगवान आहेत तर ते काय करतात, आपल्या शक्तींनी म्हणजे आपल्या ज्या भौतिक शक्ती आहेत आणि आध्यात्मिक शक्ती आहेत, तर यांच्या संयोगाने किंवा यांच्या विस्ताराने ते काय करतात, तर इथं चित्रात दाखवले पहा. जसं आता एखादी माळ आहे मोत्यांची, तर ती कशी आपण दोऱ्यात ती ओवलेली असते हो की नाही, म्हणजे त्या दोऱ्यामध्ये किंवा तो जो धागा असतो त्याच्यामध्ये सगळे मोती असे व्यवस्थित ओवलेले असतात हो की नाही, मग ती माळा बनते. मग तसंच आहे की भगवान जे आहेत तर ते सर्वोच्च नियंत्रक आहेत आणि ते आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये आपल्या लीला करण्यामध्ये रममाण असतात. पण ते काय करतात, त्यांच्या सर्वोच्च नियंत्रण कसं करतात तर त्यांच्या आध्यात्मिक शक्ती आणि भौतिक शक्ती जे आहे तर यांच्याद्वारे ते नियंत्रण करतात. म्हणजे भौतिक शक्तींचा ते विस्तार करतात त्यांच्या, आणि त्याद्वारे ते काय करत असतात की ह्या सगळे हे जे ग्रह गोल तारे ही सगळी ब्रह्मांड ह्या सगळ्यांचं अगदी व्यवस्थित नियंत्रण करतात. पहा, सूर्य अगदी त्याच्या कक्षेतच फिरतो की नाही, चंद्र त्याच्या कक्षेतच फिरतो, पृथ्वी आपल्या कक्षेतच फिरते, आपण हे सगळं पाहतो. आणि सगळं म्हणजे सूर्य अगदी वेळेवरच उगवतो किंवा चंद्र वेळेवरच येईल हे सगळं आपण पाहतो. म्हणजे ऊन वारा पाऊस हे सगळं वेळेवर होत असतं, सगळं घडत असतं. मग हे कशामुळे घडतं, श्रीकृष्ण हे त्याचे सर्वोच्च नियंत्रक आहेत आणि म्हणून त्यांच्या कृपेमुळं हे सगळं घडतं पहा. मग हे म्हणून श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांना शरण जाणं म्हणजे अशा भौतिक म्हणजे गोष्टी म्हणजे ज्या आहेत किंवा आध्यात्मिक ज्या शक्ती आहे तर ह्या सगळ्यांचे स्वामी कोण आहेत, भगवान आहेत. मग ह्या भगवान यांना शरण जाणं आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करणं, त्यांना परमपुरुष म्हणून जाणणं, सर्वाहून श्रेष्ठ असे कोण आहेत, भगवान. पहा, म्हणजे सूक्ष्मतम म्हणजे अणुपेक्षाही लहान म्हणजे आपला आपला आत्मा चित्कण केसाचा 1000वा भाग म्हणजे 10,000वा भाग आहे तो, तर इतका सूक्ष्म आपला आत्मा आहे. आणि म्हणजे ह्या सूक्ष्म स्वरूपात भगवान आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि म्हणजे महत्त्वापेक्षाही महान म्हणजे असे जे आहेत भगवान म्हणजे, तर ते म्हणजे कसे तर पुरुषोत्तम आहेत. आणि म्हणून त्यांच्या या विविध शक्ती म्हणजे परा आणि अपरा शक्तीद्वारे ते कसे असतात, सर्वव्यापी असतात, ह्या ब्रह्मांडांचं नियंत्रण करू शकतात पहा. म्हणजे भगवान म्हणून काय म्हणतात, दोऱ्यात ओलेल्या मण्याप्रमाणे सगळं काही माझ्यावर आश्रित आहे. मला आपण उदाहरण घेऊया दुसरं, की एखादी शाळा आहे, तिथे जे प्रिन्सिपल आहे तर ते काय करत असतात, त्या सगळ्या शाळेचं नियंत्रण करत असतात. मग तिथे प्रत्येक वर्गामध्ये वर्ग शिक्षक असतात, त्यांच्या हाताखाली मॉनिटर असतात हो की नाही. पण प्रत्येक वर्गामध्ये काही तिथले प्रिन्सिपल उपस्थित नसतात, पण त्यांची जी म्हणजे अथॉरिटी आहे किंवा त्यांची जी प्रिन्सिपल म्हणून जी काही त्यांची अथॉरिटी किंवा जे त्यांचं पद आहे किंवा त्यानुसार ते कार्यक्षमता बाळगतात की ज्याद्वारे ते संपूर्ण शाळेचं नियंत्रण करतात हो की नाही. मग तसंच आहे, कृष्ण काय करतात, ह्या सगळ्या ब्रह्मांडाचं नियंत्रण करतात त्यांच्या अशा सर्व म्हणजे वेगवेगळ्या शक्तींद्वारे, भौतिक आणि आध्यात्मिक शक्ती आणि भौतिक शक्तींचा विस्तार करून अशा पद्धतीनं ते नियंत्रण करत असतात. आणि म्हणून ते काय म्हणतात, दोऱ्यात ओलेल्या मण्याप्रमाणे सगळं काही आपल्याला जे काही दिसतं ते श्रीकृष्णावर आश्रित आहे. आता पुढे जाऊ आपण. थांब, त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्णा. रसोऽहम् अप्सु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषं दृशु. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हे कौंतेया, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य सुद्धा मी आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता भगवान काय म्हणतात पहा, ते सांगितलं त्यांनी. आता विविध अपरा शक्तीद्वारे भगवान कसे सर्वव्यापी आहेत तर हे आपण आता समजून घेऊया बरं का. मग आता भगवान काय म्हणतात पहा, की आता पाण्याचा चव म्हणजे पाण्यातला रस मी आहे. म्हणजे आता मी जसं सांगितलं की आपल्याला खूप उन्हाचं आल्यावर कोणी जर दूध दिलं प्यायला तर आपण त्याने आपल्याला आपली तहान भागेल का, तर बिलकुल नाही हो की नाही, तृष्णा नाही भागणार आपली. पण आपण जर पाणी पिलं तर आपल्याला काय होईल, समाधान होईल. म्हणजे त्याची जी रुची रस आहे पाण्याचा जो गुणधर्म आहे तर तो म्हणजे कोण आहे, भगवान स्वतः आहेत पहा.
मग आता आपल्याला समुद्राचं पाणी प्यायला आवडेल का? बिलकुल नाही, कारण पाण्याला अशी शुद्ध चव आहे. मग मिठाच्या मिश्रणामुळे ती खारट झाली. म्हणजे पाणी जे आहे त्याची जी चव आहे आणि त्याची जी शुद्धता आहे, तर ती जी आहे तर ती योग्य प्रमाणात असायला हवी. म्हणजे काय, की पाण्याविषयी आपल्याला आकर्षण का आहे? आपली तहान कधी भागेल त्याची चव जी आहे, तर ती त्याच्या शुद्धतेवर अवलंबून आहे. मग अशी शुद्ध चव म्हणजे ती रस, त्याचा जो रस आहे, ती म्हणजे भगवानाची शक्ती आहे पहा. मग आता पाण्याच्या चवीद्वारे आपण भगवानांची पाण्यातली उपस्थिती समजू शकतो. म्हणजे पहा, भगवानांचं साकार रूप आपण पाहिलं. मनुष्याची ताण भागवण्यासाठी शुद्ध गोड पाणी आपल्याला आवश्यक आहे. मग आता चंद्र आणि सूर्याचा प्रकाश म्हणजे भगवान आहेत. म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो, हो की नाही, तर तो सर्वव्यापी आहे सूर्यप्रकाश. सगळं म्हणजे चराचरात उजळून निघतो, हो की नाही. मग आता सूर्य जेव्हा जेव्हा उगवतो, तर त्यातला तो सूर्याला जो प्रकाश आहे तो ब्रह्मज्योतीतून मिळतो. भगवानांची जी अंगकांती आहे तर ती तेजोमय आहे, आणि ते त्याला काय म्हटलंय, ते जे प्रकाश किरण आहेत त्याला ब्रह्मज्योती. मग तिथून सूर्याला प्रकाश मिळतो, किंवा चंद्राला देखील प्रकाश जो आहे तर तो भगवान यांच्याकडून मिळतो. मग चंद्राला जेव्हा आपण पाहू, चंद्राचा प्रकाश म्हणजे कोण आहेत? भगवान आहे. तर ते काय करतो, चंद्राचा प्रकाश काय करतो? वनस्पतीमध्ये चौरस निर्माण करतो. मग वैदिक मंत्रातला ओंकार म्हणजे ओम, ओम हा शब्द जो आहे तर हा भगवानाला संबोधन म्हणून वापरला जातो. म्हणजे ओंकाराचे उच्चारण जे आहे तर त्याला बरेच जण प्राधान्य देतात पहा. मग ओंकार म्हणजे काय, तर श्रीकृष्णांना उद्देशून तो वापरलेला शब्द आहे. म्हणजे आकाशातला शब्द म्हणजे कोण आहेत? भगवान आहेत. म्हणजे आकाशामध्ये जे नाद तत्व आहे ना, म्हणजे जे शब्द तत्व, तर ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. मग मनुष्यामधलं सामर्थ्य किंवा बल म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत पहा. म्हणजे एखाद्या मनुष्यामध्ये बल किंवा सामर्थ्य असतं, शक्ती असतं, ते म्हणजे श्रीकृष्ण आहेत. किंवा एखाद्या किंवा पुरुषामधलं वीर्य, स्त्रियामधली प्रजनन शक्ती म्हणजे हे जीवात्मे आहेत ना. तर यांना हे वेगवेगळे ध्येय आहेत स्त्री पुरुषांचे, पण ह्यांच्यातलं जे सामर्थ्य आहे ते म्हणजे भगवान आहेत. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हा. मग आता पाण्यातली चव म्हणजे भगवान आहेत. चंद्र सूर्याचा प्रकाश म्हणजे भगवान आहेत पहा. मग वैदिक मंत्रातला ओम म्हणजे पण कोण आहेत? भगवान आहेत. मग आता आकाशातला शब्द किंवा नाद म्हणजे भगवान आहेत. म्हणजे आपले शब्द उमटतात नाही, तर हे कशामुळे आहेत? भगवान म्हणजे आकाश तत्व आहे. तर आकाशाचं म्हणजे तत्व आकाश जे आहे तर त्याचा नाद म्हणजे शब्द, ध्वनी म्हणजे भगवान आहेत. मग मनुष्यामधलं सामर्थ्य, बळ म्हणजे या अर्थानं, वीर या अर्थाने किंवा स्त्रीबीजच्या अर्थाने, कारण आपण जीवात्म्या, मग हे म्हणजे सुद्धा भगवान आहेत. मग पृथ्वीचा सुगंध, हा म्हणजे मृदुगंध जो असतो पृथ्वीला, पाऊस पडल्यावर छान सुगंध येतो ना, मग तो गंध जो आहे पृथ्वीला तो कोणामुळे? श्रीकृष्णामुळे आहे पहा. मग सुंदर सुंदर फुलांना गंध आहे, ते कुठे उगवतात? मातीत उगवतात. म्हणजे पृथ्वी तत्व आलं, हो की नाही. आणि वेगवेगळ्या फुलांना छान छान गंध असतात, मग ते काय आहे? पृथ्वी तत्व आहे. मग ते तो जो गंध आहे ना, तो भगवान स्वतः आहेत. म्हणजे असे छान छान फुलांची आपण सुवास घेतली तर त्याला आपल्याला कृष्ण आठवले पाहिजेत, हो की नाही. चंद्र पाहायला उगवलेला आहे की आपल्याला हे कृष्ण, त्याचा प्रकाश म्हणजे कृष्ण आहे ते आपल्याला आठवलं पाहिजे. सूर्य रोज आपण पाहतो, सूर्यदर्शन केलं की आपल्याला त्याचा प्रकाश म्हणजे प्रत्यक्ष कृष्णांना भेटणं आहे. आपण प्रकाश आपण आपल्या अंगावर प्रकाश किरण येणं म्हणजे काय, कृष्णांनी आलिंगन दिल्यासारखं आहे, असा आपल्याला भाव तिथे निर्माण झाला पाहिजे. पाणी पितो तेव्हा आपण कृष्णांना ग्रहण केल्यासारखं आहे, असा आपल्याला भाव निर्माण झाला पाहिजे. मग आता सगळ्या जीवा आगीची उष्णता म्हणजे जी अग्नी आहे तर त्याची जी उष्णता आहे तर ती म्हणजे भगवान आहेत पहा. किंवा सर्व जीवांची जीवनशक्ती म्हणजे आपण जे सर्व जीव आहोत तर आपली जीवनशक्ती कशामुळे? आपल्या शरीरामध्ये आत्म्याच्या उपस्थितीमुळे आहे. मग ती जीवनशक्ती म्हणजे भगवान आहेत. सगळे तपस्वी आहेत, त्यांचं तप म्हणजे आपण जप करतो हे सुद्धा आपलं तपच आहे. मग ह्या सगळ्या तपस्व्यांचं तप म्हणजे भगवान स्वतः आहेत पहा. किंवा अस्तित्वातल्या सगळ्या वस्तूंचं जे बीज आपण म्हणतो ना, तर ते सगळं भगवान आहे. किंवा बुद्धिमान आहे एखादा व्यक्ती, त्याची बुद्धिमत्ता म्हणजे भगवान आहे. म्हणजे आपल्याला कसं वाटतं, मला हे मेडल मिळालं, मला हे यश मिळालं, पण खरं तर ती बुद्धी किंवा बुद्धिमत्ता कोणी दिली? भगवानाने. त्यांचं ते रूप आहे म्हणजे पहा. किंवा शक्तिमानाची शक्ती म्हणजे भगवान आहे. किंवा बलवान असा जो व्यक्ती असतो बलशाली, त्याचं बल म्हणजे कोण आहे? भगवान आहे. किंवा धार्मिक तत्वांच्या जो विरुद्ध नाही, म्हणजेच काय, धर्म तत्वानुसार असणारा जे लैंगिक जीवन आहे तर ते म्हणजे भगवान आहेत. म्हणजे काय, की कृष्ण भावनेमध्ये स्त्री पुरुष जे आहेत तर ते एकत्र येऊन, म्हणजे जे गृहस्थ आश्रमात आहेत तर ते जेव्हा एकत्र येतात तर तेव्हा जी संतती आहे तर ती कृष्ण भावना भावित निर्माण करणं हे पालकांचं उत्तरदायित्व आहे किंवा जबाबदारी आहे. मग अशी संतती निर्माण करण्यासाठी जी कृष्णांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये युक्त होईल, तर ह्यासाठी जे आहे तर ते प्रजोत्पादन आपण करणं आवश्यक आहे. मग तिथे
अशा वेळी प्रजोत्पादन करण्यासाठी जो असणारा काम आहे, म्हणजे इतकं पवित्र त्याला स्थान आहे, तर ते म्हणजे भगवान स्वतः आहेत पहा. म्हणजे इतकं पवित्र गृहस्थ जीवनामध्ये जो कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे, तर त्यांनी असावं. म्हणजे संभोग क्रियेतील नसावी असं लैंगिक जीवन. मग ते पशुवत होईल. आहार, निद्रा, भय, मैथुन हे पशुवत जीवन आहे. पण जो कृष्ण भावनेमध्ये आहे व्यक्ती, तर त्याचं गृहस्थ जीवन कसं असतं, तर प्रजोत्पादनासाठी जितका जो आवश्यक आहे, तर तितकंच त्याचं कामजीवन असेल. आणि तिथे त्यावेळेला असणारा जो उपस्थित काम आहे, की जो अशी संतती निर्माण करण्यासाठी लैंगिक सुख घेईल, की ज्याद्वारे म्हणजे येणारी जी संतान आहेत, तर ती कृष्ण भावना भावित होण्यासाठी त्याचे पालक आहेत ते प्रयत्न करतील. म्हणजेच काय, की असा धर्मतत्वानुसार असणारा काम किंवा लैंगिक जीवन म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. मग इथे हे आपण समजून घेतलं. आता पुढे जाऊ. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हो, त्याची वाचू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीमध्येच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणाच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. 60.13 मध्ये सांगतात, त्रिगुणांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी आहे. माझे स्वरूप जाणत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता सत्व, रज, तम हे सगळे भाव आहेत, ते भगवान यांच्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात, म्हणजे प्रकट होतात. म्हणजे भगवान यांची जी प्रकृती म्हणजे ही भौतिक शक्ती आहे, मग तिच्याद्वारेच हे व्यक्त होतात. म्हणजे सगळं काही भगवान आहे. पण भगवान यांच्यामुळे जरी ते अभिव्यक्त होत असलं, तरी भगवान जे आहेत ते यापासून स्वतंत्र आहेत. म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांच्या भगवान अधीन नाहीये. भगवान भौतिक प्रकृतीची निर्मिती करतात. आणि भगवान भौतिक प्रकृती जी आहे, म्हणजे ती भौतिक शक्ती जी आहे, तर तिचे स्वामी आहेत. पण भगवान ह्या सगळ्यांच्या पलीकडे आहेत. उलट भगवान यांच्याच अधीन ही भौतिक प्रकृती आहे. कारण भगवान हे या शक्तीचे काय स्वामी आहेत, किंवा या भौतिक प्रकृती जी आहे तर तिचं नियंत्रण करणारी जी शक्ती आहे, तिला माया शक्ती म्हणतात, तर तिचे भगवान स्वामी आहेत. म्हणजे काय, की राष्ट्राच्या नियमानुसार मनुष्याला शिक्षा होऊ शकते, हो की नाही, पण दंडसंहिता बनवणारा राजा कधी हे नियम लागू होत नाहीत. मग तसंच आहे, भौतिक प्रकृतीचे ते 3 गुण आहेत, ते भगवान श्रीकृष्णांच्या पासून निर्माण होतात. पण श्रीकृष्ण या गुणांच्या अधीन नाही, ते निर्गुण आहेत. हे सगळं भगवान श्रीकृष्णांच्या पासून प्रकट झालंय, पण त्याचा भगवान यांच्यावर काही परिणाम होत नाही. भगवान या सगळ्याच्या पलीकडे आहे. मग त्रिगुणांनी मोहित झाल्यामुळे काय होतं, या 3 गुणांनी आपण मोहित होतो. म्हणजे त्या ह्या भौतिक प्रकृतीतल्या सत्व, रज, तम. आणि त्यामुळे काय होतं, की भगवान जे आहेत तर ते कशा आहेत, त्रिगुणाच्या अतीत आहेत, अविनाशी आहेत. म्हणजे नष्ट होणारे, नष्ट न होऊ शकणारे. तर असे कोण आहेत, अविनाशी म्हणजे नष्ट न होऊ शकणार. तर असे जे भगवान आहेत, तर त्यांचं स्वरूप आपल्याला जाणता नाही येत. का, तर आपण मोहग्रस्त असतो. म्हणजे भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे आपल्याला एक विशिष्ट शरीर मिळतं, आणि त्यानुसार आपण त्या वेगवेगळ्या म्हणजे शरीरानुसार आपण म्हणजे आपल्याला जे काही 3 गुणांच्या प्रभावाखाली असतो, तर त्यानुसार आपण जे आहे, तर सत्वगुणामध्ये ब्राह्मण असतात, रजोगुणामध्ये क्षत्रिय असतात, रजतम दोन्ही गुणांनी युक्त वैश्य असतात, आणि पूर्ण तमोगुणामध्ये शूद्र असतात. तर त्यानुसार आपलं जे काही आहे तर ते वर्तन असतं. आणि म्हणून आपल्याला हे समजत नाही, म्हणजे की पुढील जन्मी आपण कोण होणार आहोत. म्हणजे आपलं जीवन कसं आहे, अनित्य आहे. मग मायाशक्तीच्या प्रभावामुळे आपण स्वतःला भौतिक शरीरच समजतो. मग आपण कोणी भारतीय समजू, इंग्रज समजू, ब्राह्मण आहे समजू, स्वतःला हिंदू, मुस्लिम असं समजू, असं आपल्याला वाटतं आपण आहोत. पण हे त्रिगुणांच्या जंजाळामध्ये आपण गुरफटतो, म्हणून आपल्याला हे असं वाटतं. पण ह्या गुणांचा सूत्रधार कोण आहेत, भगवान पुरुषोत्तम आहेत, आणि त्यांचं आपल्याला विस्मरण होतं पहा. आणि त्यामुळे काय होतं, भगवान जे आहेत त्रिगुणांच्या अतीत आहेत. तर असे जे भगवान आहेत, तर त्यांना आपण जाणू नाही शकत, किंवा जे अविनाशी स्वरूप आहे भगवान यांचं, किंवा षडेश्वर्यांनी युक्त असे भगवान आहेत, तर हे आपल्याला कधी समजू नये येत. आणि त्यामुळं या सगळ्या म्हणजे 3 गुणांमुळे आपण कसे होतो, मोहग्रस्त होतो, आणि म्हणून आपण असे बनतो. आणि म्हणून आपल्याला भगवान श्रीकृष्णांना जाणता येत नाही. ह्यासाठी कोण हवेत आपल्याला, प्रमाणित आध्यात्मिक गुरु हवेत, की जे कसे असतात, शुद्ध असतात. आणि असा शुद्ध व्यक्तीच आपल्याला जे आहे, तर भगवान यांचा जो आहे, तर यांना तत्वतः जाणण्यासाठी मार्गदर्शन करू शकतो. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ.
दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे. परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे समजून घेऊया की प्रकृतीचे 3 गुणांनी युक्त आहे भगवान यांची मायाशक्ती. पण त्याला काय म्हटलंय त्यांनी, माझी दैवी मायाशक्ती. म्हणजे काय की पहा, म्हणजे भगवान यांची शक्ती आहे ती, म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्या इच्छाशक्तीवर कुणीही वर्चस्व प्राप्त करू शकत नाही. भगवान यांचीच ती दैवी मायाशक्ती आहे. पण ती कशी आहे की जे भगवान आहेत तर म्हणजे ते त्याचे नियंत्रक आहेत त्या शक्तीचे, म्हणजे ती दैवी म्हटले कारण भगवान यांचीच ती भौतिक शक्ती आहे आणि त्या शक्तीचं नियंत्रण भगवान यांच्या इच्छेनुसार होतं आणि जीव भगवंतांच्या इच्छाशक्तीवर कधी वर्चस्व प्राप्त करू शकत नाहीत. पहा म्हणजे काय की जे काही आहे म्हणजे तर त्याचं नियंत्रण दैवी इच्छेमुळे होत असतं, म्हणजे कृष्णांच्या इच्छेमुळे होत असतं, म्हणजे ही दैवी प्रकृती म्हणून म्हटले किंवा दैवी मायाशक्ती म्हटले. मग त्यामुळे इथं जी प्रत्येक गोष्ट आहे तर ती कृष्णांच्या इच्छेमुळे होते. मग काय होतं की आपण समजून घेऊया की भौतिक शक्तीशी आपला जेव्हा संयोग म्हणजे होतो भौतिक प्रकृतीशी, तर तेव्हा आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी हा दूषित होतो आणि त्यामुळे आपण मोहग्रस्त होतो आणि स्वतःला शरीर समजतो आणि प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये बांधले जातो. मग म्हणून भगवान काय म्हणतात की माझी दैवी मायाशक्ती अतिशय दुस्तर आहे, म्हणजे अवघड आहे तिला पार करणं. म्हणजे आपल्या इच्छेनं जीव काही करू शकत नाही, भगवान यांच्यावर आश्रित आहे. पण आणि त्याला नियंत्रण करणारी मायाशक्ती जी भगवान यांची शक्ती आहे. मग आता जेव्हा आपण शरण जातो मात्र श्रीकृष्णांना, तेव्हा काय होतं, आपण या मायेला सहजपणे तरून पलीकडे जातो. म्हणजे इथं समजून घ्या, माया या म्हणजे जे आहे तर ती जरी म्हणजे अनित्य असली तरी तिचे सूत्रधार भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणजे आता गुण ह्या शब्दाचा अर्थ काय, गुणमयी हा शब्द आहे. पहा, देवी अशा गुणमयी. गुण या शब्दाचा अर्थ दोर. मग ज्याला आता बद्ध जीव जो आहे तो मायारूपी दोरखंडांनी असं जखडून बांधला गेलाय, म्हणजे ज्याचे हातपाय बांधलेत त्याला स्वतःहून मोकळं होता येईल का? किंवा दुसरा बांधलेला जीव आहे तो त्या दुसऱ्या बांधलेल्या जीवाला, एक म्हणजे बांधलेला जीव आहे असा हातापायानी, तर त्याच्यासारखा दुसरा बांधलेला जीव त्याला मुक्त करू शकेल का? बिलकुल नाही. मग ह्यासाठी काय लागेल, मुक्त व्यक्ती लागेल. मुक्तात्मा काय करेल, बद्ध जीवाची सुटका करेल. एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाची सुटका नाही करू शकणार. मग असा मुक्तात्मा म्हणजे कोण, श्रीकृष्ण किंवा त्यांचे प्रामाणिक प्रतिनिधी म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरु, हेच बद्ध जीवाची मुक्तता करतील आणि मायेच्या बंधनातून मुक्त करतील. म्हणजे यासाठी काय करायला पाहिजे, कृष्णांना आपण शरण जायला पाहिजे. आणि जेव्हा आपण शरण जातो आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो तेव्हा काय होईल, त्या मायेला सहजपणे आपण तरून जाऊ, कारण तिचे त्या मायाशक्तीचे अधिपती कोण आहेत, श्रीकृष्ण आहेत. मग आपल्यासारख्या बद्ध जीवांना मुक्त करण्याची आज्ञा ते या मायाशक्तीला, की जी दुस्तर आहे, खरं तर अवघड आहे, ती देईल. म्हणजे ते जे आहेत ते कृष्ण देऊ शकतात. का देऊ शकतात, तर आपला पुत्र म्हणजे आपला जो पुत्र, म्हणजे आपण सगळे जीवात्मे पुत्र सुपुत्री आहोत. मग अशा पद्धतीचं भगवान यांचं आपल्यावर तुल्य असं प्रेम आहे आणि त्यामुळे आपल्याला भगवान जे काय आहेत ते अशा पद्धतीनं मुक्ती प्रदान करतात. म्हणजे भगवान यांना शरण जाणे हा एकमेव मार्ग आहे की या भौतिक प्रकृतीच्या बंधनातून आपण मुक्त होऊ शकतो त्याद्वारे. आणि ह्यासाठी भगवान यांच्या चरण कमलांना आपण शरण गेलं पाहिजे. मी ते चित्रात पहा, जो असं समुद्रात पडलाय तर त्याला म्हणजे त्याला ह्या समुद्र पार करून जाता येईल का, म्हणजे एखादा जो आहे जलतरणपटू आहे उत्तम, तर अगदी गोल्ड मेडलिस्ट आहे, त्याला सांगितलं समुद्र पोहून जा, तर त्याला जाता येईल का, नाही. त्याला कुणीतरी बाहेरून मदत देऊन त्या समुद्रातून काढावं लागेल. मग असे भगवान उत्सुक असतात आपल्याला. आणि त्यांना आपण शरण गेलं पाहिजे. म्हणजे आपल्यासाठी सर्व म्हणजे सदैव परमात्मा म्हणून भगवान उपस्थित असतात. फक्त आपण काय केलं पाहिजे, त्यांना शरण गेलं पाहिजे. तेव्हा निश्चितच या भवसागराला आपण तरुण काय करू शकतो, तर पलीकडे जाऊ शकतो. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा मग त्याची हरे कृष्णा. न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमः मायया परतज्ञानाः आसुरं भावम् आश्रिताः. हरे कृष्णा. हरे कृष्ण. जे अत्यंत मूर्ख आणि दृष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत. हरे कृष्ण माताजी.
हरे कृष्ण. आता 4 प्रकारचे लोक आहेत. तर जे कुठले असे लोक आहेत की जे शरण येत नाहीत भगवान यांना, ते आपण समजून घेणार आहोत. मग अत्यंत मूर्ख म्हणजे मूढ, त्यानंतर दुष्ट, नराधम आणि चौथा प्रकार म्हणजे ज्यांचं ज्ञान मायेमुळे नष्ट झाले. मग असे असुरी नास्तिक वृत्तीचे लोक आहेत जे भगवान यांना शरण येत नाहीत. मग आता ते कोणते आपण पुढच्या श्लोकात पाहूया. माताजी पुढे चित्र आहे ते दाखवूया जरा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माताजी पुढच्या स्लाइड मध्ये चित्र आहेत, पहा ते दाखवूया जरा. हरे कृष्ण. येस माताजी, एक मिनिट. हा हा. मग आता मूढ, आता मूढ म्हणजे काय, तर जे असे जे लोक आहेत म्हणजे की जे त्याच्यासाठी उदाहरण आहे गाढवाचं. तर कष्टाळू गाढव कसं असतं, कष्टाळू पशु म्हणजे त्याला म्हटलं जातं, पण ते मूर्ख असतात अतिशय. म्हणजे ते दिवस रात्र भरपूर कष्ट करतात, आपण गाढवी कष्ट म्हणतो पहा. म्हणजे कष्टाचं फळ त्याला स्वतःच भोगायची इच्छा असते. आणि भगवान यांना असे व्यक्ती जे आहेत म्हणजे ते कर्मफळ करू इच्छित नाहीत. म्हणजे असे जे लोक आहेत त्यांची गाढवाशी तुलना केली की ज्यांना स्वतःच त्याची इच्छा म्हणजे पूर्ण करून घ्यायची असते, म्हणजे सकाम इच्छा असते आणि त्याचं कर्मफळ पण स्वतःलाच हवं असतं, भगवान यांना अर्पण करायचं नसतं. मग ते दिवसभर काबाड कष्ट करतात. मग असं ओझेभाऊ जो गाढव आहे त्याचं ते उदाहरण घेतलंय. म्हणजे तो गाढव काय करतो, तर त्याचा धनी अतिशय कष्ट करायला त्याला भाग पाडतो म्हणून तो कष्ट करतो. आणि मग गाढवाला रात्रंदिवस खरोखर काबाड कष्ट करायला लागतात हे सुद्धा माहित नसतं. मग थोडंसं गवत खाऊन तो पोट भरायचा प्रयत्न करतो आणि त्यात समाधानी राहतो. आणि आपला जो धनी आहे तो आपल्याला मारेल म्हणून काय करतो, तो थोडाच वेळ झोपतो भीतीने. आणि मग गाढविणीच्या लाथा वारंवार खात आपली कामवासना तो तृप्त करतो. मग कधी कधी तो कविता तत्वज्ञान गातो, पण त्याचं कर्कश ओरडण्यामुळे इतरांना त्रासच होतो. मग सकाम कर्म करणारी लोक जे आहेत तर त्यांची गणना या म्हणजे अशा मूर्ख लोकांमध्ये केली की जे आपण कोणासाठी कर्म केलं पाहिजे म्हणजे हे जाणतच नाही. आणि हे कर्म म्हणजे यज्ञ म्हणून केलं पाहिजे श्रीकृष्णांसाठी हे त्यांना माहितच नसतं. त्यामुळे त्याचं फळ त्यांना स्वतःलाच म्हणजे भोगायची इच्छा असते आणि ते त्यासाठीच कर्म करत असतात. आता दुसरं उदाहरण म्हणजे काय, की आता म्हणजे आपण जे पाहतो आता जे दुष्ट लोक आहेत, म्हणजे जे दुष्ट असे जे लोक असतात, तर म्हणजे याचं उदाहरण घेऊया आपण की दुष्ट म्हणजे कोण, तर रावण आहे. म्हणजे काय, की त्याला काय करायचं होतं, तर तो आसुरी प्रवृत्तीचा होता. तर त्याला सगळं ऐश्वर त्यानं भगवान यांचं उपभोगलं, पण त्याला भगवान यांच्यावर श्रद्धा किंवा विश्वास नव्हते. मग अशी व्यक्ती भगवान यांच्याकडे जात नाही. तर त्याला काय करायचं होतं, तर सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या त्रैलोक्यामध्ये स्वतःचं राज्य हवं होतं पहा. मग त्यांनी कधी भगवान यांच्यावर विश्वास ठेवला नाही पहा, म्हणजे किंवा त्यांच्या वर त्याची श्रद्धा नव्हती. मग आता नराधम म्हणजे काय, तर जगाई मदाई हे उदाहरण आहे पहा त्याचं. म्हणजे काय की चैतन्य महाप्रभू जे आहेत तर त्यांचे नित्यानंद प्रभू हे जे आहेत म्हणजे बलरामजींचा अवतार, तर ते एकदा पेठेमधून जात होते. मग तिथे जगाई मदाई नावाचे ब्राह्मण होते बरं का. तर ते सगळे कुकर्म करत होते, वाईट कर्म करत होते. मग त्यांना जाऊन त्यांनी सांगितलं की तू हरेकृष्ण महामंत्राचा जप करा तुम्ही. मग ते त्यांच्या अंगावर धावून आले. मग सुरुवातीला पहिल्या दिवशी त्यांनी पाठलाग केला, मग कसं बस आपली त्यांच्या तावडीतून सुटका करून ते पोहोचले नित्यानंद प्रभू आश्रमामध्ये पोहोचले. मग ही सगळी वार्ता चैतन्य महाप्रभूंना कळली, त्यांनी कौतुक केलं. मग दुसऱ्या दिवशी परत ते गेले बाजारामध्ये, तिथे ते जगाईमध्ये होते. मग त्यांना नित्यानंद प्रभूंनी पुन्हा सांगितलं की तुम्ही हरेकृष्ण महामंत्राचा जप करा. म्हटल्यावरती त्यातला एक जण आहे तो त्यांच्यावर धावून आला. त्याच्या हातात म्हणजे खापराचं मडकं होतं आणि ते त्यांनी फेकून मारलं. त्याची जी एक म्हणजे त्याचा जो एक कपार असते ती फेकून अशी मारली. मग त्यामुळे काय झालं की त्यांना कपाळाला लागलं आणि त्यातून असं रक्त भळाभळा व्हायला लागलं. मग ही तोपर्यंत वार्ता जी आहे तर ती चैतन्य महाप्रभूंच्या पर्यंत पोहोचली. आणि मग तिथे काय झालं, तर चैतन्य महाप्रभू जे आहेत तर ते भगवान स्वयं आहेत तिथे चित्रात पहा सगळ्यांनी, भगवान श्रीकृष्ण आहेत स्वयं ते. तर ते अत्यंत क्रोधित झाले. भगवान यांना आपल्या भक्तांना त्रास दिलेला, त्यांचा छळ केलेला कधीही आवडत नाही पहा. ते त्यांना दंडित करतात. मग त्यांनी लगेच सुदर्शन चक्राला आव्हान केलं पहा, त्या चित्रात दिसतंय. म्हटल्यावर नित्यानंद प्रभूंनी सांगितलं की करुणा करा, तुम्ही करुणा अवतारात आहात म्हणजे ह्या अवतारामध्ये, आणि यांना क्षमा करा असं सांगितलं. म्हणजे पहा भगवान यांचे जे भक्त आहेत ते भगवान यांच्यापेक्षा सुद्धा प्रेमळ असतात पहा. म्हणजे म्हणून अशा भक्तांची कृपा आपल्यावर होणं आवश्यक आहे. मग तेव्हा भगवान म्हणाले की म्हणजे चैतन्य महाप्रभू म्हणाले की मी यांना क्षमा करेल, पण ह्यांनी ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत या वाईट गोष्टी त्यागल्या पाहिजेत आणि हरेकृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. मग तत्क्षणी ते दोघे शरण आले त्यांना
आणि त्यांचे उत्तम भक्त बनले. त्यांनी सगळ्या गोष्टी त्यागल्या. म्हणजे आज ही जगाई मदाई यांच्या तिकडे नवद्वीप मायापूर जे आहे, जिथे भगवान यांच्या म्हणजे चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान नवद्वीप मायापूर, तर तिथे त्या त्या गावामध्ये तिथे त्यांच्या समाधी आहेत. इतके उच्च कोटीचे भक्त बनले पहा. म्हणजे काय की असे जे आहे ते नराधम म्हणले जातात, पण त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा शुद्ध भक्त आले किंवा त्यांची कृपा झाली तर निश्चितच त्यांचा उद्धार होतो. मग आता चौथा प्रकार काय की माया परत ज्ञान, म्हणजे ज्यांचं मायेनं ज्ञान हिरावून घेतलंय, म्हणजे जे केवळ म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांना सामान्य मनुष्य समजतात आणि त्यांना म्हणजे पुरुषोत्तम भगवान असं समजत नाहीत पहा. मग असे जे नास्तिक आहेत, असुरी प्रवृत्तीचे जे लोक आहेत, तर हे भगवान यांच्याकडे जात नाहीत. त्यांचा ते तिरस्कार करतात, द्वेष करतात आणि त्यामुळे ते भगवान यांना शरण जात नाहीत. मग आता पुढे जाऊ आपण. हा, पुढची स्लाइड घेऊया. हा तेच. हरे कृष्ण. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करू लागतात. अर्थार्थी, जिज्ञासू आणि अग्नी. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता 4 प्रकारचे लोक आहेत ते भगवान यांना शरण जातात आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात पहा. मग असे जे आहेत तर ते भगवान जे आहेत म्हणजे सुकृतीन असं त्यांना म्हटलंय. म्हणजे काय, शास्त्राच्या नियमांचं किंवा नैतिक आणि सामाजिक नियमांचं ते पालन करतात, ते भगवतपरायण असतात. मग असे जे 4 लोक आहेत मग ते कोणते आहेत तर ते आपण समजून घेऊया. म्हणजे असे विविध परिस्थितीतून येतात या 4 भगवत भक्ती करण्यासाठी भक्त, पण ते शुद्ध भक्त नसतात, पण ते भगवत भक्ती करण्यामागे आपली इच्छा पूर्ती करून घेण्यासाठी आलेले असतात. म्हणजे शुद्ध भक्ती ही आकांक्षा आणि भौतिक लाभेच्छा विरहित असली पाहिजे. आता ते भक्त कुठले आहेत तर आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. तर आर्त म्हणजे काय तर जो अत्यंत दुःखाने असा पोळला गेलेला आहे, म्हणजे त्याला आता कुठला मार्गच नाही उरला, असा जो आहे तो भगवान यांना शरण जातो, तो म्हणजे आर्त. अर्थार्थी म्हणजे काय तर धनार्जन, म्हणजे ज्याला व्यापारात, व्यवसायात, नोकरी धंद्यात म्हणजे काय झालं, नुकसान झाले, म्हणजे अर्थार्थी म्हणजे काय धनाच्या अपेक्षेने भगवान यांच्या तो चरणांशी जातो. किंवा जिज्ञासू म्हणजे ज्याला भगवान यांच्याविषयी म्हणजे किंवा परमसत्याविषयी ज्ञानाच्या शोधात असतो, भगवान म्हणजे काय आहे किंवा हे सगळं ज्ञान हवं असतं. जिज्ञासू म्हणजे त्याला अपेक्षा असते हे ज्ञान संपादन करायची, तो म्हणजे जिज्ञासू. मग ज्ञानी म्हणजे कोण तर ज्यानं भगवान यांना जाणलेलं असतं की ते परम पुरुषोत्तम आहेत आणि तेच सर्व कारणांचे कारण आहेत. मग अशा ज्ञानामध्ये जो स्थित असतो ना तो भगवान यांचा शुद्ध भक्त असतो. असे 4 पद्धतीचे भक्त असतात, ते भगवान यांच्याकडे जातात. मग आता पुढे जाऊ आपण. हा म्हणजे पुढची स्लाइड. हा मग इथे आर्त भक्ताचं उदाहरण आहे पहा, की हा गजेंद्र जो आहे तर हा आर्त भक्ताचं उदाहरण आहे. म्हणजे हा गजेंद्र जो आहे तर हा एकदा तलावामध्ये आंघोळीला गेला आणि तिथे त्याचा मगरीने पाय पकडला. मग हे हजारो लाखो वर्ष युद्ध चाललं. मग इतका त्रस्त झाला की त्यानं तळमळीने भगवान जे आहेत तर त्यांना प्रार्थना केल्या, भगवान विष्णूंना, आणि हे कमळाचं फूल त्यांना अर्पण केलं पहा भक्तिभावाने. मग त्याचं भाव आणि प्रेम पाहून अगदी तत्क्षणी जे आहेत ते भगवान विष्णू धावून आले पहा. म्हणजे इतक्या वेगाने आले आणि इतक्या सुंदर आहेत गजेंद्रांच्या त्या प्रार्थना भागवतामध्ये दिल्या. गजेंद्र मोक्ष स्तुती म्हणतात त्याला. तर इतके सुंदर आहेत की अगदी इतक्या तत्क्षणी भगवान धावले की त्यांचं उत्तरीय आहे हे सुद्धा गळून पडलं असं म्हणजे. आणि त्या गरुडाचे पाय सुद्धा त्यांनी पकडले होते ना, अशा वेगाने ते धावून आले. म्हणजे ह्याला म्हणायचं आर्त भक्त किंवा द्रौपदी आहे. तर इथे पहा दुःशासनाने त्यांची साडी खेचायला सुरुवात केली भर सभेमध्ये. मग तिने आर्ततेने कृष्णांना अडवलं आणि कृष्णाने त्यांना साड्या पुरवल्या. म्हणजे काय की हे आर्त भक्ताचं उदाहरण आहे. मग आता इथे पाहूया हे ज्या आहेत या व्यासमुनींच्या पत्नी आहेत, तर त्यांच्या गर्भामध्ये 16 वर्ष जे शुकदेव गोस्वामी त्यांचे पुत्र आहेत की ज्यांनी भागवत जो आहे तर तो परीक्षित महाराजांना ऐकवलं तर ते होते. मग ते भौतिक प्रकृतीमध्ये आल्यानंतर मायेमध्ये येऊन मी मोहग्रस्त होईन आणि मायेमध्ये गुरफटेन, बंधनात अडकेन म्हणून गर्भाच्या बाहेरच जायला तयार नव्हते. मग कृष्णाने त्यांना मदत केली, त्यांना सांगितलं की तू शुद्ध आहेस, मुक्तात्मा आहेत, असं काही नाही होणार म्हटल्यावरती ते आले. म्हणजे काय की हे पण आर्त भक्ताचं उदाहरण आहे. मग आता इथे जे सगळे जमलेत हे सगळे ऋषी मुनी हे जे आहेत आणि हे परीक्षित महाराज आहेत, तर हे कशाचं उदाहरण आहे तर हे देखील कशा म्हणजे
इथे सुखदेव गोस्वामी जे आहेत, तर हे कसं आहे, तर हे मुक्त पुरुष आहेत आणि शुद्ध पुरुष आहेत. त्यांच्याकडून ह्या सगळ्यांनी काय घेतलं, तर हे ज्ञान संपादन केलं. तर ह्या ज्ञानी भक्तांचे उदाहरण आहे की जे भगवान यांच्याविषयीच्या ज्ञानामध्ये स्थित आहेत पहा. आणि हे जे आहेत परीक्षित महाराज यांना शाप मिळाला होता ब्राह्मण पुत्राकडून, म्हणून हे पण आर्त भक्ताचं उदाहरण येते. 7 दिवस 7 रात्री त्यांनी भागवत ऐकलं आणि मोक्ष त्यांनी प्राप्त केला. मग आता इथं अर्थार्थीचं उदाहरण कोण, तर हे ध्रुव महाराज की ज्यांनी तप केलं खडतर वयाच्या 8व्या वर्षी जंगलात जाऊन, आणि तिथे भगवान त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांना ध्रुव लोक दिला. तर हे अर्थार्थी भक्ताचं उदाहरण. किंवा वाली आणि सुग्रीव यांची लढाई झाली, मग भगवान जे आहेत त्यांनी श्रीरामचंद्रांच्या रूपात काय केलं, नंतर मदत केली सुग्रीवाला. हे अर्थार्थी भक्ताचं उदाहरण. मग इथे जे आहेत हे सगळे, तर हे काय आहेत, तर हे सगळे जिज्ञासू आहेत भगवान जे आहेत, तर यांना जाणण्याची पण त्यांची इच्छा आहे, पण हे ज्ञानामध्ये स्थित आहेत, भगवान यांच्या विषयीच्या दिव्य ज्ञानामध्ये स्थित असलेले हे भक्त आहेत सगळे. तर हे सगळे जे आहेत, तर हे ज्ञानी भक्तांचं उदाहरण आहे की जे भगवान यांच्याविषयी जाणतात आणि त्यामुळे हरिकथा जाणून भगवान यांच्या दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहेत पहा. मग हे नैमिषारण्यातले सगळे जे ऋषीमुनी आहेत, तर हे आणि सुत गोस्वामींकडून ते भागवत कथा श्रवण करतात. सुखदेव गोस्वामींनी जी सांगितलेली होती, तर ती त्यांनी श्रवण केली होती. इथे जे ते सुत गोस्वामी आहेत, सुखदेव गोस्वामींचे ते शिष्य आहेत. मग हेच काय आहेत, पुन्हा सगळ्या ऋषीमुनींना भागवत कथा सांगतात आणि तो भागवत आपण ऐकतो. तर हे सगळ्यात ज्ञानी भक्तांचं उदाहरण आहे. तर पुढे जाऊ आपण. हा म्हणते. हरे कृष्णा. यापैकी जो पूर्ण ज्ञानात आहे आणि जो सदैव शुद्ध भक्ती सेवेत मग्न असतो तो श्रेष्ठ, कारण मी त्याला खूप प्रिय आहे आणि तो मला खूप प्रिय आहे. हरे कृष्ण माताजी. क्षमता जो पूर्ण ज्ञानात स्थित आहे यापैकी, आणि जो सदैव शुद्ध भक्ती सेवा करतो, म्हणजे काय की ज्यानं भगवान यांच्याविषयी पूर्ण ज्ञान घेतलं, म्हणजे जो अर्थार्थी जिज्ञासू असतात, तर हे जे आहे, तर हे यांच्या मनामध्ये भौतिक कामना असतात. मग ते जेव्हा भौतिक कामनातून मुक्त होतात, म्हणजे ते एखाद्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या किंवा एखाद्या कृष्ण भावनाभावित व्यक्तीच्या संपर्कात आले, तर ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात भगवान यांची सेवा करून. मग ज्ञानी भक्त असतो तो पूर्णतः म्हणजे भगवत ज्ञानामध्ये स्थित असतो, आणि त्यामुळे भक्तिमय सेवा करून, म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये मग्न होऊन तो काय करतो की भगवान यांच्या कृपेस पात्र होतो. तो जाणतो की मी भगवान यांचा शाश्वत सेवक आहे आणि माझी आध्यात्मिक स्वरूपस्थिती काय, मी त्यांचा दास आहे, हे त्यानं जाणलेलं असतं. आणि त्यामुळे तो काय करतो की भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवानांच्या कृपेस प्राप्त होतो. आणि मग तो सदैव भगवान यांचाच विचार करत असतो, त्यामुळे त्याला भगवान प्रिय असतात. आणि भगवान जे आहेत, तर त्यांची भक्ती करणारा जो भक्त आहे, तर तो त्याच्याकडे भगवान यांचं खास लक्ष असतं, त्यामुळे भगवान यांना सुद्धा असा भक्त प्रिय असतो. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. हरे कृष्णा. हरे कृष्ण. अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते, तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणाचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता अनेक अनेक जन्म मृत्यूनंतर वास्तविक ज्ञान प्राप्त झालेला मनुष्य म्हणजे काय, वास्तविक ज्ञान म्हणजे काय, तर म्हणजे मी म्हणजे कोण, म्हणजे भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की मी म्हणजेच कोण, भगवान श्रीकृष्ण हे सगळ्या अस्तित्वातल्या गोष्टींचं कारण, म्हणजे कारणांचं कारण, म्हणजे त्याला परम कारण, सर्वश्रेष्ठ कारण कोण आहेत, भगवान आहेत, हे ज्याला कळतं आणि ते कळून तो भगवान यांना शरण जातो, तर असा महात्मा दुर्लभ आहे. म्हणजे काय की भगवत साक्षात्कारामध्ये आपण ज्ञानामध्ये स्थित होतो. आरंभीला आपण जेव्हा आध्यात्मिक म्हणजे स्तरावर प्रयत्न करत असतो भक्तिमय प्रेममय सेवेचे, मग आपण भौतिक आसक्तीचा त्याग करायचा प्रयत्न करतो आणि आध्यात्मिक म्हणजे स्तरावर उन्नत होण्यासाठी आपण प्रयत्न करतो. मग आध्यात्मिक जीवनात सुद्धा आपण कर्म करायला पाहिजे, मग ते म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा. अशी जेव्हा सेवा करायला लागतो तेव्हा आपण भगवान यांना शरण जातो, त्यांच्याविषयी आपली रुची आसक्ती वाढते, हो की नाही, आणि त्यांच्या कथा ऐकायला आवडतात. म्हणजे आपण भगवान श्रीकृष्णांची कृपा म्हणजे सर्वस्व आहे समजतो, तेच सर्व कारणांचं कारण आहे समजतो. आणि भगवान जे आहेत, तर ह्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रत्येक गोष्ट पाहतो, म्हणजे त्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कर्म करायचा प्रयत्न करतो. किंवा
या सगळ्या भौतिक जग म्हणजे काय आहे, तर आध्यात्मिक जगताचं विकृत प्रतिबिंब आहे. पण प्रत्येक गोष्ट आपण भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहे हे जाणतो, आणि तिथे 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 प्रत्येक गोष्टीमध्ये आपण श्रीकृष्णांना पाहायचा प्रयत्न करतो. मग असं जेव्हा एखादा व्यक्ती करतो, हे जाणून की सर्व कारणांचे कारण श्रीकृष्ण आहेत हे जाणून शरण येतो, तेव्हा तो काय होतो, कृष्णांच्या कृपेस प्राप्त होतो. मग असे शरणागत महात्मे अत्यंत दुर्लभ आहेत पहा. म्हणजे हे सिद्ध श्रीकृष्ण सांगतात पहा, की जसं इथं गोपीजन दाखवले, तर हे भगवान यांचे अत्यंत शुद्ध भक्त होते. पूर्वजन्मीचे ते दंडकारण्यातले ऋषीमुनी होते, आणि म्हणजे त्यांनी खूप तप आणि साधना किंवा भक्ती सेवेचे प्रयत्न केलेले होते. आणि मग ते द्वापार युगामध्ये गोपीजन बनले पहा. मग त्यांनी केवळ आणि केवळ कृष्णांचा विचार केला पहा, कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य केले. मग असे जे आहेत लोक, म्हणजे त्यांच्याबद्दल काय म्हणले भगवान कृष्ण, बहुना जन्मना म्हणते, म्हणजे असे भरपूर जन्म झाले आपले. म्हणजे त्यानंतर म्हणजे आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये असे भरपूर युग काळ अवधी येत होतो. म्हणजे आपण अनेक वेळा वेगवेगळ्या योनीतून जन्म घेतला. मग अनेक वेळा वेगवेगळ्या योनीतून प्रवास केल्यानंतर आपल्याला एक मनुष्य जन्म मिळाला. पण त्यावेळेला मनुष्य जन्मामध्ये आपल्याला श्रीकृष्णच कळले नाहीत. मग असे अनेक जन्म झाले की आपल्याला कुणीतरी भगवद्गीता दिली, पण त्या भगवद्गीतेमध्ये काय आपण उघडूनच नाही पाहिलं. आणि असे अनेक जन्म आपले झाले की ज्या वेळेला आपण भगवद्गीता उघडून वाचली, पण आपल्या जीवनामध्ये प्रमाणित आध्यात्मिक गुरुच आले नाही. मग असे अनेक मनुष्य जन्म झाले, म्हणजे 84 लक्ष योनी पार करून मग असा जन्म आपल्याला आला. पण त्यावेळेला आपल्याला भगवद्गीता पण समजली, आणि प्रमाणित आध्यात्मिक गुरुंनी काय म्हणजे काय सांगतात हे पण समजलं, पण आपण ते योगाभ्यास केलाच नाही, भगवत सेवेचे प्रयत्नच नाही केले पाहिजे केले. आणि असे अनेक जन्म गेले की आपण सगळं आपल्याला समजलं आणि भगवत सेवेचे प्रयत्नही केले, पण ते प्रयत्न सातत्याने करण्यात आपण कमी पडलो. म्हणजे अशा अनेक गोष्टी असतात की ज्याद्वारे काय होतं, की आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पुन्हा 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 येत राहतो. मग ज्याला वास्तविक ज्ञान होतं तो काय करतो, तर सगळ्या गोष्टींचे परम कारण श्रीकृष्ण ते जाणतो, आणि तो तळमळीने भगवान यांची भक्तिमय प्रेमय सेवा करतो. म्हणजे तर तो कशी करेल, त्यांना शरण जाऊन पूर्णतः त्यांच्यावर आश्रित होऊन. तर असा जो महात्मा असतो, तो भगवान यांना शरणागत होऊन त्यांच्या कृपेस प्राप्त होतो. आणि असा महात्मा दुर्लभ आहे, की जसे गोपीजन होते, असं भगवान सांगतात. मग आता पुढे जाऊ. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. ज्याचे ज्ञान भौतिक कामनांनी हरवलेले आहे, ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. 7.21 मध्ये असं सांगतात भगवंत, मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतांची उपासना करण्याची इच्छा करतो, तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्यांची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग ज्याचं ज्ञान आहे ते भौतिक इच्छांनी असं हिरावलेलं आहे. म्हणजे काय, भौतिक इच्छा आपल्याला असतात सगळ्यांना, हो की नाही. मग कुणाला म्हणजे आपल्याला भरपूर संपत्ती पाहिजे, मग कुणाला भरपूर ज्ञान पाहिजे अशा पद्धतीनं, मग कुणाला म्हणजे भरपूर म्हणजे असं सुंदर अशी पत्नी पाहिजे. मग अशा वेगवेगळ्या आपल्याला इच्छा आहेत. मग ह्यांनी आपलं ज्ञान जे आहे तर ते हिरावलेलं असतं. म्हणजे काय की आपण मोहग्रस्त असतो, आणि म्हणून आपण वेगवेगळ्या देवदेवतांना शरण जातो. कुणी सूर्याची उपासना करतं, म्हणजे शरीर उत्तम मिळावं, सुदृढ व्हावं, आजार रोगराई असू नये म्हणून. कुणी काय करतं की भरपूर संपत्ती मिळावी म्हणून लक्ष्मीची उपासना करेल. अशा पद्धतीनं म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या देवतेची उपासना करतं. मग त्यानुसार वेगवेगळ्या आराधना तो करतो, आणि शास्त्राच्या म्हणजे शास्त्रानुसार म्हणजे जे काही आहेत देवदेवता जे आहेत, म्हणजे शास्त्र संबंध जे काही आराधना आहे, तर त्यानुसार विधिविधानांचं तो पालन करतो. त्या त्या देवदेवता आहेत त्यांच्याविषयी, म्हणजे त्यांना शरण जातात. म्हणजे आपल्या सकाम इच्छापोटी त्यांची उपासना करतात आणि त्या विधिविधानांचे पालन करतात. मग अशा वेळेला म्हणजे म्हणजे जे काही भौतिक सुख आहेत, तर ती जी सुख आहेत तर ती आपल्याला जी प्राप्त होत असतात, तर ती केवळ आणि केवळ कृष्णांच्यामुळेच. म्हणजे एकले ईश्वर कृष्ण, बाकी सर्व म्हणजे आर सब भृत्य म्हणले, म्हणजे एकमेव कृष्ण आहे, हे स्वामी आहेत, आणि इतर सगळे देवदेवता त्यांचे स्वामी आहेत. म्हणजे काय की या देवदेवता काही भगवान यांच्यापेक्षा श्रेष्ठ नाहीत. मग हे भक्ताला माहित असतं. मग आपल्यासारख्या कामनांनी जे हिरावलेले आहेत, म्हणजे भौतिक कामनांनी ज्यांचं ज्ञान हिरावलेलं आहे, त्यांना हे समजत नाही. ते देवदेवतांना शरण जातात, त्यांची
उपासना करतात मग ते त्यांच्याकडून ते वरदान प्राप्त करतात. मग भगवान काय म्हणतात की मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि त्याच्या हृदयामध्ये त्या विशिष्ट देवतेची म्हणजे सूर्याची उपासना करा, चंद्राची करा, इंद्राची करा, विष्णूंची करा किंवा शिवजींची करा. आता विष्णू म्हणजे भगवानांचंच रूप आहे, म्हणजे ज्या कुठल्या देवतेची म्हणजे इतर देवता भगवान सोडून तर म्हणजे इतर ज्या देवता आहेत तर त्यांची उपासना करायला तर भगवान हेच त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण करतात त्या विशिष्ट देवतेविषयी आणि त्या देवतेची उपासना करण्याची इच्छा निर्माण करतात. त्या देवतेवर श्रद्धा पण दृढपणे स्थिर करण्याचं कार्य भगवान करतात आणि त्यामुळेच तो त्या देवतेची उपासना करून स्वतःला त्या देवतेच्या उपासनामध्ये समर्पित करू शकतो. म्हणजे हे सगळं काही भगवान यांच्या इच्छेमुळे होतं. मग पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड. हा मग हरे कृष्ण. हा अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. 60.23 अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता अशा श्रद्धेमध्ये युक्त झाले की ते विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या देवतांची ते उपासना करतात आणि त्याद्वारे ते काय करत असतात तर त्या देवतेची कृपा संपादन करायचा प्रयत्न करत असतात. मग आता त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या सगळ्या म्हणजे इच्छित भोग म्हणले याला ते भगवानच देत असतात. म्हणजे वस्तुतः म्हणजे हे सगळे भोग देवता देते असं वाटतं. म्हणजे जे काही इच्छा आहेत म्हणजे संपत्ती हवी ते पूर्ण झाली, एखाद्याला मूल हवंय ते पूर्ण झाली इच्छा, एखाद्याला सुंदर पत्नी हवी ते इच्छा पूर्ण झाली. मग अशा ज्या काही इच्छा आहेत एखाद्याला उत्तम बुद्धिमत्ता हवी ती इच्छा पूर्ण झाली. मग या सगळ्या इच्छा पूर्ण कोण करतात? भगवान. म्हणजे हे सगळे लाभ भगवानच देतात कारण या देवदेवता भगवानचे सेवक आहेत. ते भगवानांची सेवा करणारे प्रशासकीय सेवक आहेत सगळे देवदेवता आणि त्यामुळे त्यांना थोडेसे भौतिक शक्ती भगवानांनी प्रदान केलेले आहेत आणि त्यामुळे वरदान प्राप्त होतात आपल्याला. म्हणजे हे सगळे लाभ केवळ भगवानच प्रदान करतात. मग अल्पबुद्धी लोकांना काय वाटतं की ते देवतांची उपासना करतात मग त्यांना प्राप्त होणारी फळं कशी आहेत तर ती अल्पबुद्धी लोक जे आहेत तर ते देवतांच्यामुळे आपल्याला वर मिळतात आणि त्यानुसार आपल्या इच्छा पूर्ण होतात असं त्यांना वाटतं. पण ही त्यांना प्राप्त होणारी ही जी काही फळं आहेत ती मर्यादित असतात, अनित्य म्हणजे क्षणभंगूर असतात. कारण देवतांचे उपासक म्हणजे जे आहेत मग त्यामुळे तर ते काय करतात तर देवलोकाची प्राप्ती करतात. म्हणजे काय की जो चंद्राची उपासना करतो तो चंद्रलोकाची प्राप्ती करेल, जो सूर्याची उपासना करतो तो सूर्यलोकाची प्राप्ती करेल, जो इंद्राची उपासना करतो तो स्वर्गलोकाची प्राप्ती करेल. पण भगवान यांचे जे भक्त आहेत मग ते म्हणजे जर कृष्णांची आपण उपासना केली तर मग आपण भगवान यांचे भक्त बनलो की नाही. कृष्णांची उपासना केली म्हणजे मग म्हणून भगवान काय म्हणतात माझे भक्त माझ्या परमधामाची म्हणजे जो कृष्णांची पूजा करतो तो कृष्ण लोकाची प्राप्ती करेल म्हणजे भगवान यांच्या परमधामाची प्राप्ती करेल. मग ते पहा सगळे देवदेवता आहेत तर ते भगवान यांच्याकडे पृथ्वी माता जेव्हा संकटात आली तेव्हा ते भगवान यांच्याकडे गेले. मग क्षीरोदकशाही सागरात जिथे भगवान होते तिथे गेले. मग भगवान यांना ब्रह्माजींनी आणि सगळ्या देवतांनी मिळून प्रार्थना केला. मग त्या प्रार्थना म्हणजेच काय पुरुष सुक्त जी आपण गातो ती. आणि मग भगवानांनी त्यांना संदेश दिला की लवकरच मी प्रकट होईल म्हणजे ब्रह्माजींच्या कडे तो हृदयांतरित केला संदेश आणि अशा पद्धतीनं मग गोकुळामध्ये भगवानांचा जन्म झाला. म्हणजे भगवानांच्या जन्माची ही कथा आहे भागवतातली. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याच्या पुढे जाऊ. हरे कृष्ण. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता भगवान यांना पूर्णपणे जे जाणत नाहीत लोक अल्पबुद्धी लोक मग त्यांना वाटतं की भगवान आधी निराकार होते आणि त्यांनी आता व्यक्तित्व धारण केले म्हणजे स्वतः ते अज्ञानी असल्यामुळं भगवान यांचं अविनाशी म्हणजे भगवान कधी नष्ट न होणारे अनुभव असं स्वरूप आहे भगवान यांचं. म्हणजे अनुभव म्हणजे सर्वोत्तम असं स्वरूप त्यांना जाणता येत नाही. म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे जे निर्विशेषवादी आहेत की जे भगवान यांचे प्रकाश रूप आहेत तर त्याची पूजा करतात त्यांना असं वाटतं भगवान हे निराकार आहेत. म्हणजे पण वेदाध्ययन द्वारे
भगवत म्हणजे भगवान यांचं ज्ञान होणं शक्य नाही. केवळ भगवान यांच्या कृपेनच एखादा व्यक्ती भगवान यांना जाणू शकतो, त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमुळे. हे म्हणजे भगवान यांच्याविषयी ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलंय. मग अल्पबुद्धी लोक असतात तर ते काय करतात, म्हणजे वेदांतावर भाष्य करणारे म्हणजे अभक्त सुद्धा अल्पबुद्धीच म्हणले. त्यांना वेदांताचं ज्ञान असतं, पण त्यांना भगवान यांच्या विषयी म्हणजे ते भक्तिमय प्रेममय सेवा जोपर्यंत भगवान यांची जो कोणी करत नाही तोपर्यंत ते भगवान यांना जाणू शकत नाहीत पहा. आणि त्यामुळे भगवान जे आहेत तर त्यांच्या म्हणजे त्यांच्याबद्दल या निर्विशेषवाद्यांना म्हणजे भगवान यांचं ज्ञान असलं तरी भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे ते करत नसल्यामुळे काय होतं की ते कृष्णांना तत्वता नाही जाणू शकत पहा. म्हणजे भक्ती योगाद्वारेच कृष्णांना जाणणं शक्य आहे. आणि त्यामुळं अशा अज्ञानामुळे ते भगवान यांचं अविनाशी अनुपम जसं सुंदर रूप जाणू शकत नाहीत. त्यांना वाटतं की भगवान काहीतरी मायाच करतात हे मनुष्य रूपात येऊन गोकुळात अवतरित होऊन. आणि ते त्यांना कुणीतरी मायावीच समजतात. असे जे लोक आहेत ते सगळे काही मायाच आहे समजतात आणि हे त्यांना अज्ञानामुळे समजतात. आणि त्यामुळे भगवान यांचं जे अविनाशी दिव्य रूप आहे ते जाणू शकत नाहीत. आता पुढे जाऊ. हा म्हणतात हरे कृष्णा. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रगट होत नाही. माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रगट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याने ते जाणू शकत नाही. 7.26 अर्जुन अर्जुन मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही घडत असणारे आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मूढ आणि अज्ञानी लोक जे आहेत तर त्यांच्या समोर भगवान कधीही स्वतःला प्रकट करत नाहीत पहा. म्हणजे काय की श्रीकृष्ण भूतलावर जेव्हा आले तेव्हा ते मोजक्याच लोकांना भगवान असल्याची जाणीव होती. म्हणजे कौरव सभेत श्रीकृष्णांनी सभेचं अध्यक्ष स्थान जेव्हा स्वीकारलं तेव्हा शिशुपालाने विरोध केला पहा. भीष्माने श्रीकृष्णांचं समर्थन केलं कारण श्रीकृष्ण हेच भगवान होते. मग पांडव आणि तर मोजक्याच लोकांना भगवान हे श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष पुरुषोत्तम भगवान आहे ते माहित होतं. मग तसं प्रत्येकाला ते काही भगवान आहे ते माहित नव्हतं. मग श्रीकृष्ण या भक्तांना म्हणजे किंवा साधारण मनुष्यांना भगवान म्हणून ज्ञान नसतात पहा. आणि मग त्यामुळे काय होतं की पहा म्हणजे मूढ आणि अज्ञानी लोकांसमोर भगवान कधी प्रकट होत नाहीत. आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे म्हणजे आध्यात्मिक शक्तीद्वारे ते अप्रकटच राहतात. म्हणजे भगवान यांची जी आध्यात्मिक शक्ती आहे म्हणजे जी ब्रह्म ज्योती आहे ती अंतरंग शक्ती जी आहे तर तिच्या स्वरूपात काय होतं ते अल्पज्ञ असे जे निर्विशेषवादी आहेत त्यांना दर्शन देत नाहीत. म्हणजे आणि त्याचबरोबर भगवान जे आहेत तर ते कसं आहेत अजन्म आहेत किंवा अच्युत आहेत. म्हणजे त्यांना जन्म मृत्यू नाही. आदिपुरुष आहेत, पुराण पुरुष. अच्युत म्हणजे नष्ट न पावणारे, पतनाधीन नसणारे असे जे भगवान आहेत. मग असे जे लोक आहेत ते त्यांना जाणू शकत नाहीत. म्हणजे सच्चिदानंद रूप भगवान यांचं अविनाशी रूप असं अजन्म रूप हे सगळ्यांसमोर भगवान अशा लोकांसमोर जे विद्वान आहेत, वैज्ञानिक पंडित त्याच्या भाषा करतात भौतिक जगतामध्ये अशांसमोर भगवान प्रकट नाही होत आहे. का तर ते आपल्या अंतरंग शक्तीचं जे आवृत्त म्हणजे जे किंवा आवरण असतं त्याच्यामुळे आवृत्त असतात. म्हणजेच काय त्यांच्या ब्रह्मज्योतीचं जे तेज आहे ते त्यांच्या अंतरंग शक्तीचं प्रकटीकरण आहे. त्याच्यामुळे ते पूर्णतः आच्छादित असतात आणि त्यामध्ये इतरांसमोर असे जे मूढ अज्ञानी आहेत तर त्यांच्यासमोर प्रकट होत नाहीत. ते केवळ भक्तिमय प्रेममय सेवेद्वारेच ते आपल्या भक्तांसमोर प्रकट होतात असं श्री रूप गोस्वामी भक्तिरसामृत सिंधूमध्ये सांगतात. मग आता हे पुरुषोत्तम भगवान जे आहेत ते भूतकाळात घडलेलं सर्व काही घडत असणार म्हणजे आता वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळात घडू म्हणजे घडणार तर हे सगळं काही जाणतात. म्हणजे भगवान जे आहेत ते कसे सर्वज्ञ आहेत पहा. म्हणजे पुराण पुरुष आदी पुरुष आहेत त्यामुळे ते सगळं काही जाणतात. म्हणजे आपल्याला मागच्या महिन्यातलं आठवायचं म्हटलं तरी प्रश्न येतो आणि आपल्याला आदल्या दिवशीचं सुद्धा आठवायचं म्हटलं तरी आपल्याला नीट आठवत नाही. 2 तासापूर्वीच आठवत नाही. पण भगवान पूर्वीपासून उपस्थित आहेत पहा. आणि त्यामुळे प्रत्येक जीवात्म्याविषयीचं म्हणजे भूतकाळात घडलेलं त्याच्यानंतर म्हणजे त्याचे सगळे जन्म अर्जुनाचे सगळे जन्म त्यांना माहिती होते. त्यानंतर वर्तमान काळात घडत असलेलं त्या व्यक्तीविषयी आणि भविष्य काळात काय घडणार हे सुद्धा भगवान जाणतात. म्हणजे असे भगवान जे आहेत ते अंतर्यामी सर्वव्यापी आहेत. म्हणजे सगळ्या जीवांच्या अंतरामध्ये परमात्मा म्हणून स्थित आहेत. त्यामुळे भगवान सगळ्यांना जाणतात. पण भगवान यांना आपण कुणी जाणत नाही कारण आपल्याला भगवान यांच्याशी असलेल्या आपल्या संबंधांचं विस्मरण झालंय. आपण प्रकृतीच्या 3 गुणांनी मोहग्रस्त होतो आणि म्हणून आपण भगवान यांना जाणू शकत नाही. आता पुढे जाऊ आपण. पुढची स्लाइड. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ताः
भजन्ते मां दृढव्रताः। हरे कृष्ण। हरे कृष्ण. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पूर्ण पुण्यकर्म केले आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाले आहेत, ते माझ्या द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. खूप छान वाचलं. खूप खूप धन्यवाद. तर आता ज्यांनी या जन्मी म्हणजे आणि पूर्वजन्मी, आता हे समजून घेऊया की या जन्मामध्ये पण आपण येऊन काही चांगली कर्म केलीत, पुण्यकर्म ज्याला म्हणायचं, आणि पूर्वजन्मी पण आपण पुण्यकर्म केलेले आहेत बरं का. मग आता हे दोन गोष्टी झाल्या, म्हणजे या जन्मी आणि पूर्वजन्मी आपण पुण्यकर्म केलेले आहेत, किंवा ज्यांची पापकर्म पूर्ण नष्ट झालीत, ही तिसरी गोष्ट झाली. तर ते द्वंद्वरूपी मोहातून, म्हणजे इच्छा आणि द्वेष हे जे द्वंद्वरूपी मोह आहे, तर ह्याच्यातून काय होतात, मुक्त होतात आणि दृढ श्रद्धेने जे माझ्या सेवेमध्ये युक्त आहेत. म्हणजे असे चार प्रकारे, म्हणजे दिव्य स्तरापर्यंत उन्नत म्हणजे होण्यासाठी काय पात्रता पाहिजे, तर पुण्यवान जे लोक असतात तर ते कसे असतात, तर ह्या द्वेषातून म्हणजे मुक्त झालेले असतात. कपटी लोकांचे जे द्वेष किंवा द्वंद्व असतं मनात, नास्तिक, मूर्ख, पापी, कपटी लोक, तुमच्या मनामध्ये जे इच्छा आणि द्वेष यांचं द्वंद्व असतं, त्यातून त्यांना मुक्त होणं फार अवघड असतं. पण हे मुक्त झालेले असतात आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये सगळ्या धार्मिक विधिविधानांचं पालन केलेलं असतं, पुण्यकर्म केलेली असतात, पापकर्म त्यांच्या जीवनातले नष्ट झालेले असतात, आणि भक्तियुगामध्ये ते भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करून काय करतात, उन्नत होतात. मग असे व्यक्ती मोहापासून मुक्त झालेले असतात. म्हणजे जोपर्यंत आपण शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करत नाही, भगवान यांना शरण जाऊन भगवानाची भक्तिमय प्रेममय सेवा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शन करत नाही, तोपर्यंत आपण भगवान यांना म्हणजे जाणू नाही शकत, जोपर्यंत आपण अशा पद्धतीनं दृढ निष्ठेनं आणि दिव्य सेवेनं युक्त होत नाही. मग असे जे लोक असतात दृढ निष्ठेने आणि भगवानांच्या सेवेमध्ये मुक्त झालेले असतात, मग ते जे लोक असतात तर ते भगवानांना जाणू शकतात. आता पुढे जाऊ आपण. हा मग पुढची स्लाइड. हा, मग इथे गोष्ट आहे पायाच्याशी संदर्भात, की आता हे जे नारद मुनी आहेत, तर ते जंगलातून जात होते. मग त्यांना हा जो रत्नाकर नावाचा चोर दरोडेखोर भेटला. मग तो प्राण्यांची हत्या करायचा, तिथल्या प्रवाशांना लुटायचा, संपत्ती ग्रहण करायचा, आणि अशा पद्धतीनं तो आपला उदरनिर्वाह करायचा. मग त्यांनी नारद मुनींना विचारलं, तुम्ही इथे काय करता आहात, म्हणजे ते म्हणले, मी तर एक म्हणजे तपस्वी आहे, मी तुला काय देणार ना, मला काय लुटणार तू. मग नारद मुनींनी त्यांना विचारलं, तू हे काय करतोस, तर तो म्हणला, माझा हे उदरनिर्वाह करतो मी, असं सगळं म्हटलं चोर म्हणजे इथल्या प्रवाशांना जाणाऱ्या लुटतो, आणि प्राण्यांची शिकार करतो, अन्नधान्य म्हणजे सगळं मिळवतो, व्यापाऱ्यांना लुटतो, असं सगळं करतो. म्हणजे तर मग त्यांनी विचारलं की तुझ्या म्हणजे जे पत्नी आहेत किंवा माता पिता आहेत, मुलं बाळ आहेत, त्यांना जाऊन विचार की तुझं हे जे आहे हे पापकर्म घडतंय तुझ्याकडून, मग ह्याची जबाबदारी कोण घेईल, म्हणजे तुम्ही माझ्या पापात सहभागी होणार का, पापाचा वाटा घेणार का. मग तो घरी गेला, त्यांनी बायकोला विचारलं, तू माझे मी हे सगळं तुमच्यासाठी करतोय, मग या पापात तुम्ही सहभागी व्हाल का. ती म्हणाली, आम्ही कशाला होऊ, मी कशाला तुमच्या पापाचा वाटा घेऊ. मग आई बाबांना विचारलं, ते देखील म्हणाले की आम्ही कशाला तुझं पाप घेऊ. मग मुलांना विचारलं, तर ते पण म्हणाले, आम्ही कशाला तुमचं पाप घेऊ. मग त्याला हे कळलं की आता हे कर्म आपण थांबवायला पाहिजे, माझं पाप कोणीही घ्यायला तयार नाही, ते मलाच भोगावं लागेल. म्हटल्यावर त्यांनी ते थांबवायचा निर्णय घेतला. मग जे नारद मुनी आहेत, त्यांनी त्यांना सांगितलं की आता तू काय कर, भगवान यांच्या पवित्र नामाचा जप कर, आणि त्यांनी त्यांना राम राम असं म्हणायला सांगितलं. मग ते त्याला म्हणताही नाहीत का, तो अशुद्ध होता या सगळ्या म्हणजे तमोगुणाच्या आवरणामुळे, म्हणजे इतक्या अशुद्धी होत्या, इतकी पापकर्म केली गेली होती की त्याच्या जिभेवर तर नाव येईल. मग त्यांनी सांगितलं, मरा मरा म्हण मग तू. मग त्यांनी मरा मरा म्हणायला सुरुवात केल्यावर त्याच्या तोंडी राम राम आले, आणि मग अशा पद्धतीनं त्यांनी तप केलं, त्यांच्या नावाचा पवित्र नावाचा जप केला 1000 वर्ष, आणि मग त्याच्याभोवती मुंग्यांची अगदी वारुळ झाली, म्हणून त्यांना वाल्मिकी ऋषी नाव देण्यात आलं, की ज्यांनी पवित्र अशा महाकाव्यांची निर्मिती केली, रामायण आणि महाभारत. मग अशा पद्धतीने ज्यांची पाप पूर्ण नष्ट होतात आणि जे पुण्यकर्म करतात पहा, अशा पद्धतीने म्हणजे गत जन्मामध्ये त्यांचे काहीतरी झालेले असतील पुण्यकर्म, आणि वर्तमान जीवनात पण त्यांनी पुण्यकर्म केलं, भगवानांच्या पवित्र महामंत्राचा जप केला, म्हणजे सत्वगुणी सगळं वर्तन झालं त्यांच्याकडून. त्या योगी ते म्हणजे ते भगवान जे आहेत, तर यांच्या सेवेमध्ये दृढनिष्ठेने असे युक्त झाले, आणि म्हणून त्यांच्याकडनं रामायण आणि महाभारतांसारख्या अशा दिव्य काव्यांची निर्मिती झाली. मग अशा पद्धतीचे जे भक्त असतात ते भगवान यांच्या म्हणजे यांच्या सेवेमध्ये दृढ निष्ठेने असे युक्त झालेले असतात. मग त्याचं उदाहरण म्हणजे वाल्मिकी ऋषी. आता पुढे जाऊ आपण. हा मग
हरे कृष्ण. पूर्णपणे मतपरायण झालेले, जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता, भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समय सुद्धा मला जाणू शकतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता इथं हा जो आहे तर हा श्रीकृष्णांचा काय संदेश आहे तर आपण समजून घेऊया की कृष्ण भावनाभावित कर्म करणारे असे जे लोक असतात तर ते भगवान यांना पूर्णपणे जाणण्याच्या मार्गापासून कधी विचलितच होत नाही. म्हणजे भगवान यांना ते विसरतच नाहीत, त्यांना विस्मरणच होत नाही किंवा भगवानांच्या सेवेपासून पण ते विचलित होत नाहीत. तर ते काय करतात म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांना ते जाणलेलं असतं की भगवान कसे सगळ्या सृष्टीचे नियंत्रक आहेत, देवतांचेही नियंत्रक आहेत आणि त्यामुळे भगवानच्या यांच्या ठाई त्यांना दृढ श्रद्धा आणि विश्वास निर्माण होतो. आणि त्यामुळे मृत्यू समयी सुद्धा कृष्ण भावनावेत मनुष्य श्रीकृष्णांना मुळीच विसरत नाही. आणि त्यामुळं काय होतो की तो भगवान यांना मृत्यूच्या समयी सुद्धा जे भौतिक सृष्टीचे संचालक, देवतांचे नियंत्रक, यज्ञाचे अधिष्ठाता म्हणून भगवान आहेत असं सगळं त्याला आठवतं. आणि त्यामुळं मृत्यू समयी सुद्धा भगवान यांना तो जाणतो आणि भगवत धामाची प्राप्ती करतो. म्हणजे काय, श्रीकृष्णांचं विस्मरण कसं आपल्याला भौतिक प्रकृतीमध्ये होतं हे आपण समजून घेतलं. मग कृष्णांच्याच कृपेमुळे आपल्या जीवनात प्रमाणित आध्यात्मिक गुरु येतात आणि काय करतात, आपल्याला झालेलं जे विस्मरण आहे तर त्याचं स्मरण करून देतात आणि आपण त्यांचे नित्य दास आहोत, ते आपले स्वामी आहेत हे आपल्याला समजतं. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, नित्य कृष्ण भावनेच्या क्रियांमध्ये रममानाचा प्रयत्न केला पाहिजे, कृष्णांची सेवा करायचा प्रयत्न केला पाहिजे आणि श्रीकृष्णांचं गुणगान कीर्तन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे भक्ती प्रेममय सेवेद्वारेच आपल्याला जो मनुष्य जन्म दुर्मिळ असं मिळालाय तर हा मिळणं म्हणजे सुद्धा भगवानांची कृपा आहे आपल्यावर. मग ती जी कृपा आहे तर त्या कृपेचा आपण काय केलं पाहिजे, पूर्णपणे म्हणजे त्या कृपारूपी संधी जी दिली आहे भगवानाने त्याचा आपण उपभोग घेतला पाहिजे, उपयोग करून घेतला पाहिजे. आणि असा दृढ विश्वास जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होईल तेव्हा निश्चितच आपण भगवानांच्या कृपेस भक्तिमय प्रेममय सेवाद्वारे म्हणजे भक्ती योगाद्वारे आपण प्राप्त होऊ शकतो. मग ह्याला दृढ व्रत असं म्हणले. म्हणजे भक्तियोग म्हणजे काय आहे, प्रेममय सेवेचा आरंभ आहे, सगळ्या शास्त्रांचा हा निर्णय आहे. आणि अशा पद्धतीने दृढ निश्चय किंवा निश्चयात्मक दृढ विश्वासाचा सार म्हणजे हा 7वा अध्याय. तर अशा पद्धतीनं जो दृढ निश्चयाने भगवानांची सेवा करतो तो मृत्यू समय सुद्धा भगवानांना आठवून जाणून भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. की जे मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, दृढ व्रत आजपासून घेतलं पाहिजे आणि आपण भगवानांची सेवा करायचा प्रयत्न केला पाहिजे. इथं आपला अध्याय संपला. कोणाला काही शंका असेल तर विचारूया. हरे कृष्ण. कालच्या काही शंका असतील तर विचारूया.